हॅलो, प्रणाम, नमस्कार. तत्व गर्लचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचा नमस्कार. आणि तुम्ही ऐकत आहात गप्पा गोष्टी तत्व गर्ल संगीत. आपल्या गॅलरीत किंवा अगदी खिडकीच्या ग्रिलमध्ये, दारात आपण काही ना काही रोप आवडीने लावतो. सर्वांनाच खिललेली फुलं किती छान वाटतात ना. हिरवे हिरवे पानं डोळ्याला किती छान वाटतं. तर रोपांची पुरेशी काळजी घेण्यासाठी आपण वेळ मिळेल तेव्हा किंवा वीकेंडला कधी त्याची कापणी करतो, तर कधी त्यात खत घालून ही रोपं वाढावीत आणि त्यांना छान फुलं यावीत यासाठी त्यांची मशागत करतो. बाजारात मिळणारी कंपोस्ट किंवा शेणखत, गांडूळ खत यासारखी खत बरीच महाग मिळतात. त्यापेक्षा आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करू शकलो तर कसं होईल सांगा. तर आज कंपोस्ट खत म्हणजे ही जी खत ज्याच्याबद्दल मी बोलते, जी रोप तयार करता लागते, ती घरी बनवणारी एक खूप छानशी माझ्यासोबत गप्पा मारायला व्यक्ती येणार आहे. तिचं नाव आहे अस्मिता आणि तिच्या इंस्टाग्रामचं हँडलचं नाव आहे अर्थ एंजल अस्मिता. आणि ती आपल्या अर्थ एंजल या नावावर अगदी खरी उतरते, कारण की तिला अर्थ म्हणजे आपल्या धरतीशी खरंच खूप प्रेम असावं, कारण ती घरी खत पण तयार करते. त्यानंतर आपण तिच्याशी बोलू जैविक उत्प्रेरक म्हणजे बायो एन्झाईम बद्दल सुद्धा, आणि अजूनही काही तिच्या अशा खूप छान वस्तू आहे ज्या आपल्या या धरती करता खूप छान आहे. तर गोष्टी सुरू करायच्या आधी सर्वात आधी अर्थ एंजल अस्मिताला आपण गप्पा गोष्टीवर बोलवूया. हॅलो अस्मिता, कशी आहेस? नमस्कार. मी एकदम मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी एकदम बरी आहे. गप्पा गोष्टीवर तुझं खूप हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद, धन्यवाद. तर मला हे सांग की तू हे जे जैविक खत ज्याला की आपण कंपोस्ट म्हणतो, ही घरी बनवणं कशी सुरू केली आणि तुला कसं वाटलं की आपण हे घरी बनवावी? तुला म्हणजे आधीपासून येत होती, माहित होतं की कुठे शिकली? कसं सुरू केलं तू हे कंपोस्ट बनवणं घरी? कंपोस्ट बनवणं मी घरीच बघून शिकले. म्हणजे आम्ही आधी जिथे राहायचो जुन्या घरी नागपूरला, मी प्रॉपर बॉर्न अँड ब्रॉट अप नागपूरची. अरे वा. आणि तिथे असं मोठं अंगण होतं जिथे आम्ही राहायचो. आणि तिथे मी बघितलंय की आई झाडांचा पाला जो आपण कटिंग करतो झाडांची किंवा फळांची सालं वगैरे, ती मातीत खड्डा करून त्यात पुरायची आणि मग त्यात पुढे जाऊन झाडं लावायची. ती कधी पुरल्यानंतर त्याचं कधी कंपोस्ट तयार व्हायचं ते कळायचं सुद्धा नाही, कारण मातीतल्या मातीत त्या मातीची क्वालिटी चांगली व्हायची. आणि असं करता करता मी ते बघत होते आणि असं करता करता वाढले. मग लग्नानंतर जेव्हा मी मुंबईला आले, तेव्हा मी बघितलं की लोक काही पण खातात आहे, प्लास्टिक रॅपर कुठेही फेकतात किंवा खरकटं अन्न जिथे डस्टबिन वगैरे असतात तिथे कुठेही टाकतात आणि मग ते पावसामुळे किंवा याच्यामुळे ते कुठेही पसरतं आणि मग त्याचा घाण वास यायला लागतो. मग मला असं लक्षात आलं की आपण कंपोस्ट घरी करायला पाहिजे. आणि असं करता करता माझ्याजवळ तर काही असं मला आयडिया पण नव्हती की ते कसं तयार करतात. म्हणून मी एकदा घरी कुंडी आणली आणि त्याला आता ऑलरेडी कुंडीमध्ये होल्स असतात. मग मी त्याच्यातच कंपोस्ट करायला लागली. पण त्यात माझी एक प्रोसेस अशी चुकली, की ते कंपोस्ट खूपच ओलं झालं आणि तेव्हा मला हे नव्हतं माहिती, की कोकोपीट म्हणजे जे नारळाच्या बुचीचं जे असतं तेच क्रश केलेलं म्हणजेच कोकोपीट असतं. तर हम्म. तेव्हा मी ते टाकायला विसरले, कारण मला ते लक्षातच नव्हतं, की प्रोसेसमध्ये लेयरिंग करावं लागतं. हम्म. आणि मग माझा पहिला अटेम्प्ट फेल झाला. मग हळू मी Googleवरती, YouTubeवरती, Instaवरती तेव्हा मी इतकी ॲक्टिव्ह नव्हती, पण मी बघत होते, की कसं करता येतं. आणि मग मला लक्षात आलं, अरे माझी ही प्रोसेस चुकली आहे. मग एक दिवस असं सर्च करता मला Instaवर वासुकी सर किंवा बाकी सगळे वॉर्मोरानी वगैरे यांचा व्हिडिओ दिसला आणि मग माझा उत्साह आणखी वाढला. मला असं होतं, की आपण बघायला पाहिजे काय नेमकं करतात आहे. आणि मी असं करता मग कुंडीतच परत करायला सुरुवात केली आणि ते कंपोस्ट बऱ्यापैकी चांगलं झालं. मग हळू-हळू घरीच तेलाचं कॅन होतं 15 लिटरचं. मग त्यालाच घरी होल्स केले आणि मग त्याच्यावर लेयरिंग करत कंपोस्ट करत गेली आणि ते उत्तम झालं. आणि असं करत त्या कंपोस्ट थ्रू मी थोडीशी माती म्हणजे जिथे रस्त्यावर अशी कुठे कॉर्नरला असते ती माती उचलून मग ते कंपोस्ट मिक्स करून, रेती मिक्स करून घरात झाडं लावली. अशी करता माझ्याकडे मग पहिले 15 मग 25 असं करता आता 70-80 झाडं झाली. आणि मग मला लक्षात आलं, की कंपोस्टवरती झाडं खूप चांगली जगतात. आणि मग झाडांवरती प्रेम असल्यामुळे मग कंपोस्टवर त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम करायला लागले आणि हळू-हळू कंपोस्टिंगची प्रोसेस सुरू झाली.
आणि खूप वर्षानंतर म्हणजे आता मला माझ्या घरी जे डेलिडमचं कंपोस्टर आहे त्याला 1-2 वर्ष होतील पुढल्या मार्चला. तर माझी खूप इच्छा होती की ते असं अट्रॅक्टिव्ह दिसतंय तर आपण ते आणायला पाहिजे. ते मी आणलं. पण म्हणजे ओव्हरऑल जर्नी खूप चांगली होती आणि आज असं आहे की माझं डेली रुटीन आहे की रोज कंपोस्ट करायचं आणि माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणता येईल की रोजच्या रुटीनमध्ये जे काही खरकटं, जे काही झाडांचे किंवा खरकटं अन्न म्हणा किंवा फळांची, फुलांची जी काही निर्माल्य असेल, फळांची सालं असतील, ती सगळी मी कंपोस्ट करते आणि त्याचं अतिशय उत्तम खत तयार होतं आणि माझ्याकडे पण आता टोटल एक 70-80च्या वरच म्हणजे 90 झाडं तर आहेत. त्या सगळ्या झाडांमध्ये कंपोस्ट करते मी. हळू आता म्हणजे आमच्याकडे ऊन येत नाही, पण हळू प्रयत्न करते की काही भाज्या पण घरी उगवू शकेल. तर सध्या मिरचीचं आहे, हळद लावली आहे, आलं लावलंय. ते किती चांगलं होईल हे माहिती नाहीये, पण प्रयत्न करतेय. 1-2 कारल्याचे अ, अ, लागले आहेत, कारली लागली आहेत आता. तर ते सगळं कंपोस्टमुळे म्हणजे थँक्स टू कंपोस्ट की अ, ती आपल्याला एक सद्बुद्धी मिळाली की कंपोस्ट करायला पाहिजे. आपल्या घरातला कचरा लँडफिलमध्ये किंवा जे बाहेर कचरा घर असतं तिथे येऊन लोकं टाकतात. कचरा घर काय आता तर कुठल्याही कॉर्नरला लोकं कचरा आणून टाकून देतात. आणि मग हळू तो डंपिंग एरियाच होतो. तर ते माझ्या घरून जात नाही याचं एक समाधान होतं. आणि तेच कंपोस्ट इतकं चांगलं एक ब्लॅक गोल्ड, एक काळी माती तयार होते त्याची. त्याचा पहिला पाऊस पडतो तेव्हा जो सुगंध येतो, तसा सुगंध येतो आणि मग जेव्हा ते मी आपल्या कुंड्यांमध्ये टाकते, ते बघूनच आत्मा तृप्त होतो माझा. तू जेव्हा हे जे छोटे-छोटे झाडांची नावं घेतली ना, किती गोड वाटतं ना, छोटीशी कारली आपल्या घरी आलेली, ओळली हळद. मी तुझी Instagramचा तो वाला रील बघितलेला ज्याच्यामध्ये तू आपल्या हळदीबद्दल दाखवलं होतं. खरंच आपण स्वतः लावलेली झाडं जेव्हा हातामध्ये दिसतात, तर खूप म्हणजे संतुष्टी ज्याला मिळते ना, आपण ते मानू. आणि जे लोकं आता सध्या अगर हा व्हिडिओ बघू शकत असतील, तर अस्मिताच्या मागे यावेळी तिचं बाल्कनीचं छोटंसं जे झाडांचं ग्रुप आहे तो दिसू शकतो. तिने खूप छान छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये झाडं लावली आणि असं नाही की सगळे तिने विकत घेतले. तिने जुन्या कपमध्ये सुद्धा लावले, तिने जुन्या एखाद्या बॉक्समध्ये सुद्धा लावले, डबीमध्ये लावले. सो असं काही नाहीये की तुम्हाला झाड लावायला अगदी जाऊन गमला घेऊन येणंच गरजेचं आहे. तुम्ही कशातही झाड लावू शकता अगर तुमची इच्छा असेल तर. मी कंपोस्टिंगवर हो. परत येते अस्मिता. तर जसं तू म्हणाली म्हणजे मला खूप छान वाटलं एकदा ऐकून नागपूरमध्ये अंगणमध्ये एखादा ते अशी जागा जिथे तुम्ही आपलं ओला कचरा टाकू शका हे ऐकूनच खूप मन प्रसन्न झालं की ते दिवस कुठे गेले जेव्हा घरात अंगण असायचे आणि ही सगळी सोय असायची. तर मला मी म्हणेन की तुझ्या आईने तुला ही गोष्ट लहानपणापासून कुठेतरी सांगितली. भले तुला त्याला कंपोस्टिंग हा शब्द म्हणून नसेल माहिती, पण मला वाटतं तुला कुठे ना कुठे ही समज होती की हो ओला कचरा असा करू शकतो. तर मी हे म्हणू शकते की कंपोस्टिंग म्हणजे यामुळे ना घरातला ओला कचऱ्याचा एक चांगला विनियोग होतो आणि घरच्या घरी तयार केलेला खत आपल्या झाडांना मिळाल्याने झाडांची वाढही होण्यास मदत होते आणि ते जसं की तू म्हणाली की तुझ्या घरच्या स्वतःच्या केलेल्या कंपोस्टनी तुझी झाडं खूप छान आता दिसू लागलीये. जेव्हा की तू म्हणाली की पुष्कळ जसं तुझ्याकडे ऊन नाहीये तरी सुद्धा हे कंपोस्ट तुला मदत करतं, ते उजेड तुला मदत करतं आणि तुला खूप छान झाडं दिसायला मिळतात. तर मला हो. हे सांग की अगर मी खूप सोप्या भाषेत तुला विचारू की हे कंपोस्ट खत नेमके कसे तयार करायचे असा प्रश्न जर एका साध्या सोप्या अशा माणसाला पडला ज्याला मुळीच माहिती नाही. ठीक आहे तुला मला माहिती की आपण काय करू शकतो जसं की तू म्हणाली त्याचे कंटेनर्स पण येतात. पण एखादा सोपा माणूस जिने आज पहिल्यांदा विचार केला आपल्याला ऐकून किंवा तुझा प्रोफाईल पाहून की मला कंपोस्टिंग करायची तर त्यांनी काय करावं आणि त्याच्याकडे काय असावं असं काही सांग मला. बिलकुल. आता जर माझा व्हिडिओ दिसत असेल तर इकडे एक माठ आहे. हम्म. जो माझ्या घरी जुना माठ होता आणि त्या माठाला मी 1-2 होल केले आहेत. तर म्हणजे आपल्याकडे कंपोस्टर असावंच असं आवश्यक नाहीये. तुम्ही माठावर सुद्धा त्याचं कंपोस्टिंग करू शकता. म्हणजे माठावर कंपोस्ट केलं तर म्हणजे माठ आहे त्याला मी होल्स केले. त्याच्यामध्ये घरी म्हणजे रस्त्यावर पडलेली खूप अगदी छान करकरीत वाळलेली पानं होती. ती पानं मी घरी आणली. ती सर्वात पहिले खाली लेयरिंगसाठी पहिले खाली लेयर त्याचं ड्राय लेयर टाकलं. ओके. घरी खूप जुने म्हणजे एकदम डिस्कार्डेड पेपर, कार्डबोर्ड जे आपण रिसायकलिंगला पण नाही पाठवू शकत इतके खराब झालेले होते. त्याचं तुकडे करून क्रश करून पहिले त्याचं लेयरिंग केलं. मग त्याच्यावरती घरातलं खरकटं अन्न, शक्यतोवर तर अन्न आमच्याकडे वेस्ट होत नाही. पण जर समजा एखाद्या वेळेला भांडी धुताना थोडंसं खरकटं अन्न त्या जाळीत अडकलं असेल ते, चहापत्ती, कॉफी पावडर
त्याच्यानंतर घरात फळांची फुलांची जी सालं असतात, फुलांचं निर्माल्य असतं देवांवरचं, हे सगळं करून मग त्याच्यावरती तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कोकोपीट, अदरवाईज तुमच्याकडे जी ड्राय एकदम करकरीत कोरी चांगली अशी क्रश करताना आवाज येतो असा, तशी पानं असतील त्याचं लेअरिंग करायचं किंवा कार्डबोर्ड असेल त्याचं लेअरिंग करायचं. असं करून परत मग ते तुमची सालं फळांची, भाज्यांची सालं, घरातलं खरकटं अन्न किंवा निर्माल्य असं करून मग परत त्याच्यावरती कोकोपीटची लेयर करायची. कोकोपीटची लेयर याच्यासाठी की त्याच्यात जे एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ते मॉइश्चर निघून जावं. ओके. खूप जास्त मॉइश्चर राहिलं तर त्याच्यात अळ्या, मोठे मोठे मॅगॉट्स म्हणजे मोठ्या अळ्या असतात, ज्या हम्म, ऍक्च्युली कंपोस्टसाठी उत्तम असतात. हम्म, कारण त्या असं पूर्ण बारीक बारीक चावून चावून त्या सगळ्या हार्ड पार्टिकल्सला बारीक करत असतात. ओके. पण कधी कधी त्याचं प्रमाण इतकं वाढतं मॉइश्चर जास्ती झाल्यामुळे की त्या त्या कंपोस्ट मधनं बाहेर निघण्याची पण भीती असते. तर ते माशा अशा होऊ नये म्हणून त्याच्यावरती फक्त लेअरिंग करायचं. लेअरिंग केलं की मग ते ड्राय असतं. ड्राय म्हणजे मॉइश्चर मेंटेन करून ठेवतं पण एक्स्ट्रा मॉइश्चर सक करून टाकतं. आणि मग त्याच्यावरती तुमचा एखादा पेपर असेल, तो पेपर झाकून ठेवला की मी जसा याच्यावरती पेपर ठेवलाय आणि त्याच्यावरती जुनी एक टोपली होती जी तुटली होती प्लास्टिकची, ती ठीक आहे. टोपली झाकून ठेवली. हम्म. आता याच्यावरनं कसल्याच माशा किंवा किडे किंवा काहीही नाहीये आणि आतमध्ये एकदम व्यवस्थित खत तयार होत आहे. म्हणजे इव्हन घरचं निर्माल्य सुद्धा तुम्ही लँडफिल मध्ये जाण्यापासून वाचवू शकता, जे आपण आधी जुन्या काळात तसेच करायचे. निर्माल्य घरच्या झाडांमध्येच टाकून द्यायचे आणि हम्म. त्याच्यावरच फुलं उगवायची, परत तीच फुलं मग देवांना व्हायची. पण आता त्या जागा अवेलेबल नसल्यामुळे मग हे एकदम सोपा म्हणजे ही पद्धत अगदी सोपी आहे की तुमचं हम्म. घरच्या घरीच कंपोस्ट तयार होतं, कुठे बाहेर फेकण्यात जात नाही, तुमच्या घरातला कचरा बाहेर जात नाही. त्याचं प्रॉपर नियोजन होतं आणि व्यवस्थित नियोजन झाल्यामुळे तुम्हाला स्वतःला पण वळण लागतं. आणि ओव्हरऑल सगळी सायकल चांगली असते की तुम्ही निसर्गावर प्रेम करता, निसर्गासाठी तुम्ही हे सगळं केलं, परत जाऊन ते निसर्गाला मिळवलं आणि परत ती झाडं उगवली. म्हणजे तुमच्या घरात ऑक्सिजन पण येत आहेत चांगलं, पोल्युशन पासून तुमचं रक्षण होत आहे आणि कंपोस्ट पण होत आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन सगळ्यात वरती सर्वात महत्वाचं म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन की तुमच्या घरातला कुठलाच कचरा बाहेर लँडफिल मध्ये जात नाही. बिलकुल. जसं तू म्हणालीस ना, की हा एक सायकल म्हणजे नेचर सायकल किंवा प्रकृतीचा एक चक्र आहे, की आपण जे प्रकृतीकडनं घेतो ते प्रकृतीला परत करायची एक पद्धत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असणार, की कंपोस्ट खतासाठी साधारणपणे मातीची कुंडी किंवा एखादा खराब झालेला माठ तुम्ही घेऊ शकता आणि मातीच्या भांड्यात कंपोस्ट असंच चांगलं तयार होतं. पण नसेल तर काळजी करू नका. प्लास्टिकचा डबा, बादली असंही चालू शकतं. फक्त हे लक्ष ठेवा, की हवा खेळती राहायला हवी. आणि त्याच्यामध्ये जसं की इनी सांगितलं की तुम्हाला कशी लेअरिंग द्यायची आहे आणि त्याच्यात तुम्ही काय टाकू शकता याच्याबद्दल. तसं तर लोकांना म्हणजे मला आपण ओला कचरा म्हटलं की समजतं. तरी मला असं वाटतं तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही प्लीज अस्मिताचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. कंपोस्टिंग बद्दल बरेच लोक सांगतात की तुम्ही त्याच्यात काय काय टाकू शकता. तसं त्याच्यामध्ये भाज्यांची देठं टाकू शकता, फळांची साले, अंड्याची टरफले, लसणाची साले आणि जसं की हिने सांगितलं की निर्माल्य हा एक सर्वात म्हणजे जसं ना रोजच निघतं. कारण की तर ही गोष्ट अगर तुम्ही आपल्या कंपोस्ट मध्ये टाकत असाल तर ही फार चांगली आहे. आणि त्याच्यावर जसं पानांचा पाया पचोळा, जसं की ती म्हणाली अगदी ड्राय झालेली पानं, तो कोरडा जो असतो ना तो खूप छान राहतो या कंपोस्ट करता. ह्याचं थोडंसं लक्ष द्यायला हवं. मी एक अजून हे सांगेन की कंपोस्ट करायच्या प्रोसेसमध्ये ना खूप घाई नका करू. हे कुठे ना कुठे तुम्हाला शिकवतं की निवांत राहून हळूहळू कसं आपण कचऱ्यापासून एक खूप छान वस्तू तयार करू शकतो, ज्याला की जसं की अस्मिता म्हणालीस ब्लॅक गोल्ड, एक काळं सोनं आहे ते आपल्या झाडांकरता आणि आपल्या प्रकृती करता. तुम्हाला अजूनही व्हिडिओज अगर पाहायचे असतील कसं करायचं काय करायचं, अस्मिताने आता जितकं काही सांगितलं तिच्या इंस्टाग्रामच्या हँडलवर बरेच व्हिडिओज आहे ज्याच्यामध्ये तिने हे कंपोस्टिंगची जर्नी आणि कसं करायचं हे सगळं दाखवलेलं पण आहे. चला अस्मिता पुढे वाढू. तू कंपोस्टिंग शिवाय एक अजून खूप छान वस्तू बद्दल पुष्कळ काही आपल्या इंस्टाग्रामच्या हँडलवर दाखवते, ते आहे जैविक उत्प्रेरक म्हणजे की बायो एन्झाईम. तर म्हणजे कसं म्हणावं की फळांची जे साले आहे किंवा आपले सिट्रस फ्रुट्स आहे किंवा जे पण वेगळे वेगळे फळं आहे त्या सगळ्यांना वापरून आणि केमिकल मुक्त क्लीनर्स हे बनवायची जी प्रक्रिया आहे
त्याला म्हणतो आपण बायो एन्झाईम. तर मला याच्याबद्दल सांग की तू हे बायो एन्झाईम कसं बनवणं सुरू केलं, कारण की मी ऐकलंय, म्हणजे मला हे सगळ्या आमच्या मित्रांनाही नक्की सांग की बायो एन्झाईमचा वापर फक्त म्हणजे साफसफाई तर करतोच करतो, भांडी झाले, बाथरूम झालं, कपडे सुद्धा झाले, या सगळ्या ते वापर होतो. आणि त्याशिवाय पण मी ऐकलंय की त्याचा वापर आजकाल जे न्यूज मध्ये येत आहे की पुष्कळ जागी ना पाण्याचे स्रोत स्वच्छ करायला सुद्धा त्याचा वापर होऊन राहिलाय. तर मला हे बायो एन्झाईम बद्दल सांग की तू कसं बनवतेस, आणि म्हणजे अगर तुझ्याशी कोणाला शिकायचं असेल किंवा कोणाला घरी बनवायचं असेल तर काय करू शकतो तो माणूस की ती बायो एन्झाईम अशी, म्हणजे अशी वस्तू जी नॅचरल वस्तूंनी बनलेली आहे ती आपण बनवू शकू. बरोबर. बायो एन्झाईम हे खरंच असं म्हणता येईल की मिरॅक्युलस आहे. मिरॅक्युलस म्हणण्यापेक्षा जादुई आहे. ते इतकं ओके. जादुई आहे की त्याच्यात असं असतं की 1:3:10 असं त्याचं प्रपोर्शन असतं. एक ओके. भाग गूळ, 3 भाग फ्रूट पील्स किंवा फळांची सालं किंवा काय म्हणतात भाज्यांची सालं किंवा ओके. भाजी आणि फळांची सालं मिक्स असं पण बरेच लोक तयार करतात आणि बरं. 10 भाग त्यात पाणी. बर. हे जेव्हा मिक्स होतं, गुळामुळे गुळ हे नॅचरली खूप चांगलं असतं एक्सिलरेट करण्यासाठी. ओके. गुळामुळे त्याची प्रोसेस लवकर होते आणि प्रोसेस लवकर झाल्यामुळे ते प्रॉपर बायोएन्झाईम तयार होतं. म्हणजे गॅस जनरेट होते, ते फर्मेंट होत जातं आणि फास्ट फर्मेंटेशन होतं. या अच्छा. फर्मेंटेशनमध्ये असं असतं की ते एक्सिलरेट करत असतं. मातीची प्रत, झाडांवरती लागलेली कीड प्लस ते शेतीमध्ये पण वापरतात. आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी याच्यासाठी, कारण आजकाल पाणी म्हणजे आपण बघतो की जे लँडफिल मध्ये आपण म्हणतो कचरा जातोय, तर हम्म. तेच की आपण कचरा टाकतो, तो कचरा वाहत वाहत पाण्यामधनं नाल्यात जातो, नाले नदी नाल्यांमधनच तो जातो आणि चांगल्या चांगल्या नद्या आता गटारात नाल्यांमध्ये हम्म. म्हणजे परिवर्तित होत आहेत चांगल्या चांगल्या. तर त्याचं शुद्धीकरण कुठलं केमिकल टाकून करण्यापेक्षा जर हे नैसर्गिक, ज्याच्यामध्ये कसलंच केमिकल नाहीये, अगदी. केमिकल फ्री, नॅचरल, इको फ्रेंडली आहे ते हम्म. बनवलेलं बायो एन्झाईम, ते जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते घाण पाण्याचा थर खाली बसतो आणि ते हम्म. खाली बसल्यानंतर हळूहळू त्याच्यातले जे घाणेरडे घटक आहे जे पाण्याला खराब करत असतात हम्म. ते मरतात आणि ते मेल्यानंतर त्याचं सगळं खालती लेयर बसते आणि हळूहळू त्याची प्रोसेस सुरू होते आणि प्रोसेस चालू झाल्यामुळे जे आपण बघा पुष्कळ जलशुद्धीकरण वगैरे केंद्र हम्म. असतात, तिथे हम्म. केमिकल टाकून म्हणा किंवा काही अशा केमिकल प्रोसेस केल्यानंतर ते पाण्याला स्वच्छ करण्यात येतं. पण हे तसं न करता डायरेक्ट बायोएन्झाईम काही काही लोकांनी असं पुष्कळ मोहीम चालवली आहे, की हम्म. 15-15, 20 लिटर पाणी नदीमध्ये टाकलंय आणि त्यांना हम्म. ते लक्षात आलंय की नदी, तलाव, नाले हे स्वच्छ झाले आणि हे सायंटिफिकली प्रूफ पण झालेलं आहे, ओके. की ते कसलं पण केमिकल नसून सुद्धा त्यांनी नदी, नाले आणि तलाव स्वच्छ केले. तर हो, म्हणजे बायोएन्झाईम नदी, नाले पाण्याचं चांगलं प्रत करण्यासाठी सुद्धा वापरण्यात येतं. हम्म. प्लस शेतीसाठी पण वापरण्यात येतं. इव्हन कंपोस्ट करताना, जेव्हा कंपोस्ट करताना बरेच लोक दही टाकतात. दही किंवा काही लोक हा. ताक टाकतात. खराब झालेलं ताक किंवा असं कडवट ताक म्हणा किंवा खार असं एकदम आंबट ताक असतं ते टाकतात, की लवकर कंपोस्ट झालं पाहिजे. पण हम्म. जर ते तुमच्याकडे नसेल अवेलेबल, तर तुम्ही अशा वेळेला घरीच तयार केलेलं बायोएन्झाईम सुद्धा स्प्रे केलं, हम्म. त्याच्याने पण कंपोस्ट फास्ट होतं. ते हो. एक्सिलरेट करतं. आणि परत पुढे जेव्हा तुम्ही बायोएन्झाईम तयार करता, तर जे जुनं बायोएन्झाईमचे पल्प उरलेलं राहतं किंवा हा. बायोएन्झाईम सुद्धा तुम्ही त्याच्यात टाकलं, तर ते फास्ट प्रोसेस होतं. म्हणून त्याला एक्सेलरेटर पण म्हणतात. पुष्कळ लोकं अच्छा. सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून सांगत नाहीत, पण ऍक्च्युली एक्सेलरेट करण्यासाठी बायोएन्झाईमचा जो जुना पल्प असतो किंवा जे बायोएन्झाईम ऑलरेडी तयार झालं असतं, ते त्याच्यात कंटिन्यू करतात नवीनवाल्या सेटमध्ये. अच्छा. नवीन हा. बॅच तयार ठीक करताना. आहे. आणि पहिली बॅच समजा तयार करताना 3 महिने लागत असतील बायोएन्झाईमला, तर ती नेक्स्ट बॅच तयार करताना हार्डली 1-1.5 महिन्यात, 2 महिन्यात तुमचं बायोएन्झाईम एकदम व्यवस्थित रेडी होतं. कारण तुम्ही त्याच्यात जुनं एक्सिलरेट करायसाठी पल्प किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी जे तयार झालेलं बायोएन्झाईम आहे ते टाकलं म्हणून. तर बायोएन्झाईम ऍक्च्युली म्हणजे ते मिरॅक्युलसच आहे, कारण ते बऱ्याच कामांमध्ये येतं. भांड्यांसाठी येतं, तुमच्या अंघोळीसाठी तुम्ही वापरू शकता, तुमच्या शॅम्पूसाठी तुम्ही वापरू शकता, तुम्ही ॲज अ कंडिशनर म्हणून वापरू शकता. त्याच्यात सोपनट ऍड केलं तर साबण तयार करू शकता, शॅम्पू तयार करू शकता, हँडवॉश तयार करू शकता, फरशी पुसू शकता, कपडे धुवू शकता. बरेच इव्हन
बऱ्याच लोकांना जसं रोज बायोएन्झाईम म्हणा किंवा इतर पण काही बायोएन्झाईममुळे सोरायसिस, एक्झिमा अशासारखे रोग पण पूर्णतः बरे झाले आहे विदाऊट एनी मेडिकेशन्स. म्हणजे त्याच्याने पण बऱ्याच पेशंटला खूप आराम मिळालाय. प्लस उन्हाळ्यामध्ये प्रिकली हिट्स वगैरे येतात. तेव्हा पण तुम्ही जेव्हा बायोएन्झाईम पाण्यात डायल्यूट करून जेव्हा स्प्रे करता, त्याच्याने सुद्धा आराम मिळतो. म्हणजे आता तर मी तर म्हणेल की पुढे काही दिवसांनी बायोएन्झाईमशी कनेक्टेड खूप सारे ब्युटी प्रॉडक्ट्स पण मार्केटमध्ये येतील, जे ऍक्च्युली केमिकल फ्री असतील आणि तुमच्या बॉडीला सुद्धा त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही. तर म्हणजे इन अँड ऑल बायोएन्झाईम जसं मी म्हटलं की मिरॅक्युलस आहे, जादुई आहे, ते आहे. म्हणजे खर्च लागत नाही तुम्हाला. तुमच्या घरी जे वेस्ट आपण फळांची आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, भाज्यांची जी सालं असतात त्याच्यापासूनच ते बनतं. पाणी तुम्हाला नॅचरली मिळून जातं. आणि गूळ असा आवश्यक नाहीये की तो एकदम न्यू ब्रँड दुकानात आणला पाहिजे. कधी कधी जुना गूळ किंवा एक्सपायरी डेट झालेला गूळ सुद्धा तुम्ही त्याच्यात वापरू शकता. अच्छा. त्याचे पण काही साईड इफेक्ट नाहीये, कारण ते प्रोसेसमध्ये ते फर्मेंटेशन साठीच गुळाचं काम असतं आणि ते वन पार्ट असल्यामुळे त्याचा तुम्ही जर कधी बॉडीवर पण त्या बायोएन्झाईमचा प्रयोग केला तर तुम्हाला बॉडीला काही साईड इफेक्ट होत नाहीत. हे म्हणजे तर खरंच असं जसं म्हणजे तू म्हणाली ना मिराक्युलस, खरंच हा म्हणजे चमत्कारिक वस्तूच म्हणावी. कारण की त्याचे मल्टीपर्पज युजेस आहे. फक्त हेच नाहीये की भांड्यान करताच आहे की फ्लोअर क्लीनर करताच आहे. बायो एन्झाईम खूप मल्टीपर्पज आहे आणि मला वाटतं खूपच सोपं, जसं की तू सांगितलं गूळ, पाणी आणि साल्टे. तर मला हे सांग, याच्यामध्ये म्हणजे आपण कुठलंही फळ घेऊ शकतो म्हणजे? कारण मी तुझ्या इंस्टाग्रामवर बघितलंय तू वेगवेगळ्या प्रकारचे बायो एन्झाईम्स बनवते, तर ते म्हणजे असं काही कुठलं काय घ्यावं हे कसं विचार करावा की कुठलंही चालतं? ऍक्च्युली मी बऱ्याच फळांच्या सालांचं बनवलेलं आहे. म्हणजे मी बरेच एक्सपेरिमेंट अजूनही माझे सुरूच आहे. पण मला त्यातनं सर्वात जास्ती पायनॅपल, लिंबू, हम्म. म्हणजे अननस, लिंबू आणि मोसंबी प्लस रोज बायोएन्झाईम हे मला खूप आवडतात. माझे ते पर्सनल फेवरेट आहेत, कारण त्यांचा सुगंध एवढा चांगला असतो. जेव्हा ते बायोएन्झाईम बनवतो त्याच वेळेला त्या लिंबाचा, मोसंबीचा, अननसाचा सुगंध घरभर दरवळलेला असतो. अरे वा. प्लस ज्या वेळेला आपण ते बायोएन्झाईम रेडी होतं आणि रेडी झाल्यानंतर जेव्हा ते गाळतो ना, तेव्हा सुद्धा घरभर लिंबाचा, अननसाचा, मोसंबीचा, इव्हन गुलाबाचा बायोएन्झाईम जेव्हा बनवतो तेव्हा गुलाबाचा सुगंध, जसं काही रोज वॉटर आहे त्याच्यापेक्षा पण खूप चांगला सुगंध. हा अर्थात त्याच्यात कसलंच केमिकल नसल्यामुळे थोडा फर्मेंटेशनचा थोडा एकदम स्लाइट सुगंध असतो, पण तो सुगंध अप्रतिम असतो, दरवळत असतो घरभर. जसं वॉटरमेलनचं पण मी बनवलेलं आहे, केळाचं बनवलेलं आहे, कॉफीचं बनवलेलं आहे, हम्म. त्याच्यानंतर जांभळाचं बनवलं आहे, कडुलिंबाचं बनवलं आहे. लिंबाची जी पानं असतात, सालांव्यतिरिक्त पानं, म्हणजे बरेचदा बघा प्रुनिंग कटिंग करतात झाडाची, तेव्हा ते आपण पानं फेकून देतात बरेच लोक कचऱ्यात. तर ती पानं, लिंबाची पानं सुद्धा न फेकता त्याचं पण बायोएन्झाईम बनवलं, त्याचा पण सुगंध छान येतो. काही काही बायोएन्झाईमचा सुगंध खूप काही चांगला येत नाही, तो फर्मेंटेडच येतो. जसं अम, अ, हे झालं, काय म्हणतात, डाळिंबाची सालं झाली किंवा वॉटरमेलनची सालं झाली किंवा कडुलिंब झालं, याचा सुगंध काय खूप चांगला येत नाही, पण ते झाडांसाठी अप्रतिमरित्या काम करतं. मी मध्ये कडुलिंबाचं बनवलेलं होतं, खूप बनवलं होतं आणि माझ्या झाडांवर ऊन येत नसल्यामुळे खूप कीड लागलेली होती. मला कळत नव्हतं. मी अक्षरशः बायोएन्झाईमचा फवारा बरेचदा करत होती. त्याच्यानंतर एप्सम सॉल्टचा पण फवारा केला. कडुलिंबाचं तेल असतं त्याचा पण केला, पण ती काही जात नव्हती. मग मला एकदम लक्षात आलं, अरे मी तर कडुलिंबाचं बायोएन्झाईम पण तयार केलं, आपण ते पण एक ट्राय करून बघूया. आणि मला असं लक्षात आलं, 2-3 फवारणीमध्ये ती सगळी कीड निघून गेली. अरे ऍक्च्युली वा. ते एक तर फर्मेंटेड होतं, प्लस ते कडुलिंबाचं असल्यामुळे त्याचा इफेक्ट जास्ती चांगला झाला. तर म्हणजे ओव्हरऑल बायोएन्झाईम खूप मोठं मिरॅकल करतं. सगळ्याच बायोएन्झाईमचा सुगंध खूप चांगला नसतो. तर तुम्ही त्याच्यात एसेन्शियल ऑइल वापरू शकता, जसे बरेच लोक वापरतात. पण मी बायोएन्झाईम रॉ वापरते आणि मला माझं सर्वात फेवरेट अननस, लिंबू, मोसंबी आणि गुलाबाचं आहे. खूप आवडतं मला अच्छा. ते. त्याचा अरोमा पूर्ण घरभर पसरलेला असतो. अरे वा, म्हणजे जे फ्लोअर क्लिनर्स आपण आधी फ्रेग्रन्सेस बाहेरून घ्यायचा विचार करायचो, त्या गोष्टी तू घरी बनवून घेते आणि इतके सगळे फ्रेग्रन्सेस सुद्धा तू म्हणजे छान सांगून राहिलीये की घरामध्ये लिंबाचा वास आणि जसं तू म्हणते अननसाचा वास, तर म्हणजे जे फळं आपल्याला खायला आवडतात
त्यांचा आपण नंतर सुद्धा वापर करू शकतो. हे अशा प्रकारचं एक क्लीनर बनवाय म्हणे, जे की अर्थ फ्रेंडली पण आहे आणि झाडांकरता चांगलं आहे, आपल्याकरता चांगलं आहे, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी. मी हे पण ऐकलं आहे, म्हणजे नक्की मला शोध पद्धत नाही माहिती, की मच्छर, कीट हे सगळ्यांकरता पण मला वाटतं एन्झाईम कुठे ना कुठे कामास येतं. म्हणजे तुमच्या घरात त्याचं प्रमाण थोडा कमी होतो. तर एन्झाईम एका हो प्रकारे हो. म्हणजे खरंच म्हणजे मॅजिकल, ज्याला तू चमत्कारिक म्हणती आहेस, मी बिलकुल ऐकीन. आणि बनवणं खूपच सोपं आहे. जसं, आणि हे पण तू खूप चांगलं सांगितलंस, की गुळाला अगदी तुम्हाला विकत जाऊन आणायची गरज नाही. एखादा घरी पडलेला जुना गुळ असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे ते नसेल तर एखादा एक्सपायर झालेला गुळ, जसं तू म्हणाल, तो सुद्धा वापरता येऊ शकतो. तर ही गोष्ट तू खूप चांगली सांगितलीस, की बायो एन्झाईम बनवायला इतकं काही ते होत नाही. तर मला हे सांग, तू बायो एन्झाईम विकतेस पण का? मी विकत नाही सध्या, पण हा म्हणजे मी आतापर्यंत गिफ्ट दिले, पण एक दोन जणांना मी ते विकले आहेत. म्हणजे अच्छा, त्यांना ते ओके. हवे होते. त्यांनी मला एकदा असंच म्हटलं, की मी त्यांना असंच दिलं होतं सहज ऍज अ गिफ्ट म्हणून, आणि त्यांना ते खूप इफेक्टिव्ह वाटलं. म्हणजे माझ्याजवळ काही लोकांनी रोज, लेमन आणि अननसाचं बायोएन्झाईम नेलं होतं. आणि हो, झेंडूच्या फुलांचं सुद्धा, म्हणजे निर्माल्य असायची ती ताजी असायची, तर त्या झेंडूच्या फुलांचं पण निर्माल्यांचं मी बनवलं होतं. आणि ते उत्तमरित्या त्यांच्या ओव्हरऑल स्किनवर आणि घरातल्या गोष्टींवर पण खूप कामी आलं. मग त्यांनी मला म्हटलं, की आता आम्हाला ते विकत घ्यायचंय. प्लीज आम्हाला ते विकत देशील का? तर हो, मी म्हणजे विकायसाठी पण रेडी आहे. कारण माझ्याजवळ स्टॉक आहे अवेलेबल. म्हणजे मी नेहमी म्हणते, की जर कोणी गरजू असेल तर त्याला मी म्हणजे विकणार नाही. म्हणजे बिझनेस करणार नाही. त्याला मी असंच सहज देईल. पण कोणाला जर जे कोणाची कॅपॅसिटी आहे, जे विकत घेऊ शकतात, तर मी नक्कीच त्यांना विक्री करायला बिलकुल रेडी आहे. तर मित्रांनो, अगर कोणी पण, तुम्ही डोंबिवली म्हणे किंवा त्याच्या आजूबाजू असणार, तर अस्मिताला कॉन्टॅक्ट करू शकता. ती बायो एन्झाईम तुम्हाला द्यायलाही तयार आहे, तुम्हाला ती बद्दल शिकवायलाही तयार आहे. कारण की ती जितकी मेहनत या सगळ्या गोष्टींकरता करती आहे, ती तिच्या कामात दिसून येते आहे. ती आपल्या सोसायटीमध्ये पण हा कंपोस्ट जो मॅन्युअर ती बनवतेस, ती पुष्कळ झाडांना सुद्धा टाकते. आणि ती हे फक्त असं नाही की तिने आपल्या बाल्कनी पुरतच ठेवलेलं आहे, ती तुम्हाला मदत करून हे सगळं शिकवायला सुद्धा तयार आहे. कारण की तिची जी कंपोस्टिंगची जर्नी ही अशी की आत्ताची नाही आहे. मला कुठे ना कुठे वाटतं, तुझं बालपण जसं निघालं त्याच्यामध्ये तू हे सगळं खूप छान शिकून मोठी झाली, त्यामुळे ना तुला या सगळ्या गोष्टींची खूप जास्त प्रेम आहे आणि ते दिसून येतं. अस्मिता, मला एक गोष्ट सांग, जसं पावसाळा चालू आहे, तर बायो एन्झाईम किंवा कंपोस्ट याच्याबद्दल लोकांचे बरेचदा प्रश्न असतात. कारण की त्यातनं, जसं तू म्हणाली, वास येऊ शकतो किंवा ओलं होतं, खराब व्हायची सुद्धा शक्यता असते. तर त्याच्याकरता तू काही सांगू शकशील का? म्हणजे की काय करू शकतो अगर आपल्या घरामध्ये ते जास्त ओलेपणा वाटला, किंवा ते जास्त असं वाटतं की वास खूप जास्त होणं, कारण पावसाळ्यात आता 1-2 महिने चालू राहणार, आणि जे बनवायचे इच्छुक आहे ते असं न हो की या कारणाने ते बनवणं न सोडून दे. म्हणून माझी इच्छा आहे की तू काही सांगू शकत असशील तर प्लीज सांग. बिलकुल. ऍक्च्युली बायो एन्झाईम तर कुठे पण बनवता येईल. म्हणजे ते घरच्या कुठल्याही शेडमध्ये, कॉर्नरमध्ये कुठेही तुम्ही बॉटल ठेवून द्या, ते असं सहज बनतं. पण कंपोस्ट करताना त्याचा शेड आवश्यक आहे. ओके. माझ्याकडे जसं आता पाऊस डायरेक्ट गॅलरीत येतो, तर मी काय केलंय, त्या म्हणजे कंपोस्टरला पॉलिथिननी साईडनी रॅप करून ठेवलं, आणि वरतून पण, की पाऊस डायरेक्ट त्याच्यात येणार नाही. कारण ओके. कधी कधी खूप पाऊस आल्यामुळे आतमधलं सगळं कंपोस्ट ओलं होतं. हा. आणि ते इतकं ओलं होतं, की त्याच्यात तुम्ही किलोभर जरी कोकोपीट टाकलं तरी ते लगेच ड्राय होणार नाही. मग अशा वेळेला कीड लागायची भीती असते. ते खराब तर होणार नाही अर्थातच. पण हां, म्हणजे त्याच्यामध्ये किडे, चिलटी, त्याच्यानंतर अळ्या, हे होण्याचं हम्म. प्रमाण जास्ती वाढेल, आणि मग त्याचा वास येऊ लागेल. कारण ते कुजण्याचं प्रमाण पण तितकंच फास्ट होईल. खूप वाढतं. जास्ती पाणी पडतं. अगदी. तर मग अशा वेळेला तुमचं जे कंपोस्टर आहे, जे तुम्ही करता आहात, त्याला थोडं शेडमध्ये ठेवा. जिथे सध्या पाऊस लागणार नाही, ऍटलीस्ट पावसाळ्यापर्यंत. मग पुढच्या सीझन मध्ये तुम्ही कंपोस्टर घराच्या कुठल्या कोपऱ्यात पण ठेवलं तरी सुद्धा त्याचा काहीही त्रास होत नाही. जसं आता माझं कंपोस्टर अगदीच म्हणजे गॅलरी खूप छोटी आहे, तर आम्हाला ते स्लायडर उघडच ठेवावं लागतं, कारण व्हेंटिलेशनला एक स्लायडरच हे जे आहे हेच आहे, खिडक्या नाहीयेत. तर मग अशा वेळेला माझ्याकडे तरी मी त्याला फक्त एकदा रॅप करून ठेवल्या पुडक्यानी, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी पडत नाही. आणि म्हणजे प्लास्टिक तुम्हाला विकत आणायची गरज नाही. आमच्याकडे 8 वर्ष आधी आम्ही रेफ्रिजरेटर घेतला होता. त्या रेफ्रिजरेटरचं मोठं कव्हर होतं. पण मला सवय आहे, ते मी घडी करून कुठेतरी, आम्हाला काय मोस्ट ऑफ द सगळ्याच गृहिणींना सवय असते, अगदी. की ते रॅप करून वरती ठेवायचं. खरं बोललीस. तसं मी ते रॅप करून ठेवलं होतं, आणि मला लक्षात आलं, की कंपोस्टरची हाईट आणि त्या रेफ्रिजरेटरचं कव्हर मॅच करताय, तर मी त्यालाच कव्हर करून ठेवून दिलंय, की पाऊस किती पण जोरात आला तरी आता त्याच्यावर पडतो कंपोस्टरवर, पण आतमध्ये पाणी जात नाही. म्हणजे प्लास्टिक पण कामी आलं,
त्याचा वेस्ट पण नाही झाला आणि कंपोस्टर पण झाकल्या गेलं, ते सेफ आहे. जेव्हा जेव्हा माझा कचरा असतो, असं नाही की मी दर 2 मिनिटांनी ते टाकून देते. मी दिवसभराचं कंपोस्टसाठी फळांची, झाडांची किंवा आता भाज्यांची सालं, जे काही खरकट असेल ते जमा करून ठेवते. रात्रीला कंपोस्ट करते ओके. किंवा नेक्स्ट डे सकाळी. म्हणजे बरेचदा लोकांना असे असतं, आता ते झाकलंय, परत परत काढणार का त्याला? मग परत झाकणार का? असं करायची गरज नाही. ऍट अ टाइम तुम्ही एका टोपलीत किंवा एका गंजात जमा करून ठेवा दिवसभराचं. एकाच वेळेला ते कंपोस्टर उघडा, त्याच्यात टाका, कंपोस्ट करा, परत झाकून ठेवा. म्हणजे तुम्हाला परत परत ते करण्याची गरज पडणार नाही. आणि कंपोस्टर पण सेफ राहील, कंपोस्ट पण सेफ राहील आणि एकदम पाणी त्याच्यात न गेल्यामुळे ते कुजणार पण नाही. तर म्हणजे वास पण येणार नाही. बिलकुल, बिलकुल. आपण जेव्हा हे गोष्ट करतो ना ओला कचरा, तर त्यावर ना मला म्हणजे मला वाटतं मला सुरुवातीतच म्हणायला पाहिजे होतं, एक गोष्ट जी सर्वात मोठी लक्षात येते, की आपण आपल्या घराचा कचरा जेव्हा बाहेर टाकतो, तर सेग्रिगेशन ज्याला म्हणतो, की त्या कचऱ्याला वेगळं करणं. इथं या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. जेव्हा तुम्ही आपला हो. ओला कचरा वेगळा करणं सुरू कराल, आपच तुम्हाला सुचेल, की या ओल्या कचऱ्यापासून आपण काय करू शकतो. जसं की कंपोस्टिंग आहे, जसं की बायो एन्झाईम बनवणं आहे. ज्याच्याकरता आपल्याला हेच आपले भाजी फळ यांचे साल्टे हवे आहे किंवा निर्मालय आहे, चहाचं उरलेलं जे आहे. तर हे आपण एकदा जेव्हा ओला कचरा वेगळं करणं सुरू करतो, तिथूनच आपल्याला हे सुचणं पण सुरू होऊन जातं, की या ओल्या कचऱ्याचा असा काय वापर होऊ शकतो, की तो कचरा कचरा न राहून, जसं की आपण म्हणालो ब्लॅक गोल्ड आहे किंवा एक हे चमत्कारिक बायो एन्झाईम आहे, या सगळ्या रूपांमध्ये आपण याला प्रयत्न करून पुढे आणू शकतो आणि आपल्याच घरच्या गोष्टींकरता आपण त्याला वापरू शकतो. म्हणजे तो कचऱ्याला कुठे बाहेर जायची गरजच नाही, कारण तो कचरा आता कचरा नाही राहिला. तो कचरा एक खूप छान वस्तू बनून गेला, जिला की आपण वापरू शकतो. आपण हे सगळ्या जेव्हा बरोबर. गोष्टी करतो ना अस्मिता, मला एक तर तुझ्याबद्दल म्हणजे खरंच कौतुक पण वाटतं या गोष्टीला घेऊन, की तू जसं म्हणाली की तुझी सुरुवात झाली होती जेव्हा की तू एका मोठ्या अंगणच्या याच्यामध्ये राहायची. हळूहळू तू मुंबईला आली, एका छोट्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. पण अंगण असो की छोटी बाल्कनी, तुझ्या या पॅशनला, तुझ्या या प्रकृती प्रेमाला कुठेही तू थांबू नाही दिलंस. तर हे अगर म्हणजे हे माझं खरंच मी सगळ्या मित्रांना पण मी सगळं हे सांगणं इच्छुक आहात, की अगर तुम्ही या करता झाडं नाही लावत आहे किंवा कंपोस्ट नाही करत आहे, की माझ्याकडे जागा कमी आहे, हे विचार नका करू. जागा जास्त असो कमी असो, त्याचे बरेच प्रयत्न करून बरेच त्याचे तरीके असू शकतात, ज्यांनी तुम्ही हे गोष्ट करू शकता. जसं अस्मिताने सांगितलं, की अच्छा तिच्या बाल्कनीमध्ये पाऊस येतो. तिने एक मोठं जुनं पॉलिथिन, जे की तिला विकत पण नाही घ्यावं लागलं, तिच्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं. ते लावून तिने आपल्या कंपोस्टला ड्राय ठेवायचा प्रयत्न केला. तिच्याकडे भले कितीही छोटी बाल्कनी असो, पण तिची बाल्कनी इतकी सुंदर आहे. या पॉडकास्टच्या एंडमध्ये अगर मला जमलं तर मी तुम्हाला इथले फोटो जरूर पाठवीन. तिने छोट्याशा जागेमध्ये इतकं छान, ज्याला आपण असं म्हणतो ना कम्फर्ट कॉर्नर ज्याला म्हटलं जातं, ते मला तुझी गोष्ट खूप कौतुकास्पद वाटते, की तू त्या गोष्टीला आपल्याला कधी थांबू नाही दिलं, की अरे मी हे अशी जागा सोडून मी अशा छोट्या जागी आले, तर मी आता हे कसं करू, ते तुला थांबू नाही दिलं. मला ही गोष्ट खूप छान वाटते. कारण कुठे ना कुठे माहितीये, भारतीय संस्कृती आणि प्रकृती, भारतीय संस्कृतीच नाही मी म्हणेन, सर्वच एक माणूस जन ज्याला आपण म्हणू आणि प्रकृती, यामधलं जे दृढ नातं आहे ना, ते नाना प्रकारे बघून येतं. मग ते चाहे तुमचं झाडं लावायपासनं असो किंवा तुझं जसं हे कंपोस्टिंग किंवा बायोएन्झाईम बनवणं असो, आपण वेगवेगळ्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या प्रकृतीच्या अंशाला आपल्या जवळ पाहून इच्छुक असतो. झाडं लावायबद्दल गोष्ट केली अस्मिता, तर मी हे गोष्टीवर जरूर येणं इच्छुक राहीने. कारण की जुलैचा महिना, जो की पहिला हफ्ता जो त्याचा असतो, पहिला आठवडा, त्याला वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि गेल्या काही दशकांपासून हे चालू आहे, की आपण कसं झाडांना लावतो आहे. पण आपण हे पाहून राहिलो आहे, की पुष्कळ वर्षोंपासनं वनांची दशाकान आपणास त्यापासून दूर जाऊ लागलो आहे. कारण की त्याची कटावमुळे, डेव्हलपमेंटच्या नावामुळे जे त्यांचा कटाव होऊन राहिलाय, ते चांगलं नाही आहे. कुठे ना कुठे चुकीचं पण आहे. आणि आपण जिथे म्हणतो झाडं लावा, झाडं लावायकरता खरं तर एक दिवस किंवा एक आठवडा पुरेसा नाही आहे. पण हो, वन महोत्सव साजरा करण्यामागे एक प्रोत्साहन द्यायचं कारण आहे लोकांना, की कमीत कमी या दिवसांमध्ये जेव्हा की पावसाळा आलेला आहे, जेव्हा की झाडांना वाढ लागायला खूप सोपं जातं, त्यावेळी तुम्ही झाडं अवश्य लावावे. तर मी तुझं त्याच्याबद्दल काय विचार आहे? कारण की आपण झाडं लावायला लोकांना प्रोत्साहित तर खूप करतो, पण जसं की तुझा पण एक्सपिरियन्स राहिला असेल, की तू कदाचित 4 लोकांना सांगते, कोणाला सांगते, लोकांचा ऍट टाइम्स रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह नसतो. लोक हो तर म्हणतात, पण खूप इच्छुक नसतात. फक्त लोकच नाही, कम्युनिटी लेव्हलवर वगैरे पण म्हणा, की झाडं
मला नाही माहिती, मी कोणाचंही असं नाव घेणं नाही चाहते, पण जितके झाडं कटून राहिले, काय तितके झाडं लागून राहिले आहेत? तुला काय वाटतं? म्हणजे आपण जेव्हा वन महोत्सव संबंधी बोलू, तर तुझे काय विचार आहे त्याच्याबद्दल? हा, म्हणजे माझं पण मत असंच आहे की आता जी ऑलरेडी जी उपस्थित म्हणजे जी एक्झिस्टिंग झाडं आहेत त्याची कापणी, त्याची छटाई, छटाई तर ठीक आहे, म्हणजे ते मी एकदा समजू शकते, पण ती मुळासकट कापून टाकणं हे कितपत योग्य आहे? मला तरी वाटतं की ऑलरेडी त्या झाडांनी आपल्याला इतकी वर्ष ऑक्सिजन दिली आहे आणि इतकी वर्ष आपल्याला जगवलंय. हम्म. खरं तर ही झाडच आहे ज्याच्यामुळे आपण जगतोय. जर ती झाडच कापल्या गेली तर आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळेल? मला तसं वाटतं काही दिवसांनी ऑक्सिजन मास्क सगळ्यांच्या पाठीवर लटकलेलं एक सिलेंडर असेल आणि आपण मास्क घालून फिरू. कोविडमध्ये हा अनुभव सगळ्यांनी घेतला. अगदी. मग जे नॅचरल स्रोत आहे ऑक्सिजनचं, झाडं, त्याला म्हणजे आता असं आहे की पेड़ लगाओ, पेड़ लगाओ, पण पॉइंट असा आहे पेड़ पहिले बचाओ जो ऑलरेडी है, म्हणजे जे आहेत ऑलरेडी झाडं त्यांना पहिले वाचवा. अगदी. आणि मग झाडं तर सगळेच लावत आहे, म्हणजे ट्री प्लांटेशन हे सगळीकडे आता इतकं अवेअरनेस वाढलं आहे की शाळेमध्ये सुद्धा ट्री प्लांटेशन होतं. हम्म. पॉइंट असा आहे की ट्री प्लांटेशन सगळे करतात. मी हे नाही म्हणत आहे, मी कोणाच्या अगेन्स्ट नाही जात आहे, पण तुम्ही मोस्ट ऑफ द बघा 100% मधनं 30 to 40, आपण खूप नाही पण 30 to 40% असे लोक आहेत जे झाडं लावतात आणि मग सोडून देतात. ते हम्म. परत जाऊन कधी बघत सुद्धा नाही ती झाडं वाढली आहेत, मेली आहेत, जिवंत आहे, काहीच नाही. अगदी. पण माझं म्हणणं आहे फक्त काहीतरी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा कुठल्या सोशल मीडियामध्ये इम्पॅक्ट पाडण्यासाठी त्या म्हणजे तात्पुरतं झाडं लावून मोकळं होऊन जायचं असं करू नका. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. जसं आपण आपल्या लहान मुलांना वाढवतो, तशी झाडं सुद्धा आपली लहान मुलंच आहे. आणि ती लहानाची कधी-कधी आपली आई-बाप बनून जातील आपल्याला कळत नाही, कारण उन्हाळ्यात तीच झाडं आपल्याला सुखावत असतात, सावली देत असतात. बिलकुल. आत्ता झाडं लावली, आत्ता त्या झाडांचं केअर केलं, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्याचं प्रॉपर म्हणजे त्यांचं काय म्हणता येईल, की त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, त्यांचं संगोपन केलं, तर ती पुढे जाऊन ती छोटी रोपटं झाडं बनतील. पण ती रोपटं झाडं बनेपर्यंतचा प्रवास कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा आहे. हम्म. आणि त्याच्यात आपण यावर्षी बघितलं उन्हाळा कसा होता. अगदी. तर आता पावसाळा पण म्हणजे पाऊस पडतोय, पण गरम होणं थांबलेलं नाहीये. हम्म. एक्झॉस्ट व्हायला लागतं, जीव गुदमरायला लागतो, इतकं घाबरल्यासारखं होतं पाऊस पडून सुद्धा. तर हम्म. पॉइंट असा आहे झाडं कापल्यामुळेच हे होतंय. सायकल बदलत आहे सगळी, नेचर सायकल चेंज झाल्या. पावसाळा दिवाळीपर्यंत असतो. आधी असं व्हायचं मेच्या एंडमध्ये किंवा जूनपासून सुरू झाला तर सप्टेंबरच्या एंडपर्यंत पाऊस संपायचा. आता पाऊस म्हणजे जसं वर्षभर असतो. उन्हाळा तर म्हणजे त्याला तर काही आता यावेळेला सगळ्यांनीच अनुभव घेतला आहे. माझं म्हणणं आहे झाडं वाचवा पहिले. जी आहेत ऑलरेडी मोठी झाडं त्यांना वाचवा. मग झाडं लावण्याची प्रक्रिया तर सगळीचकडे होत आहे. आणि नुसतंच झाडं लावू नका, तर त्यांचं संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. ॲट 5 वर्षापर्यंत. मग तर ती स्वतःची स्वतःच वाढतात. ते म्हणतात ना 5 वर्षापर्यंत लहान मुलांची काळजी घ्यावी लागते. मग ती स्वतःचं स्वतःच करतात. तर म्हणजे माझ्यासाठी तरी झाडं ही माझी मुलं आहेत. म्हणजे अ, मी जेव्हा कुठे बाहेर जात असते, 1-2 दिवसासाठी पण गेली तर माझा सगळा जीव माझ्या झाडांमध्ये अडकलेला असतो, की समजू आता 2 शकते. दिवसात त्यांचं कसं काय? तर माझं असं आहे, की तुम्ही जेव्हा घरात ओव्हरऑलच बोलायचं तर घरात जसं तुम्हाला वाटतं घर स्वच्छ असावं, सुंदर दिसावं, झाडं हिरवीगार असावी, त्याच्याकडे लक्ष देणारं कोणीतरी असावं. का बरं? कारण ती तुमच्या घरात शोभा वाढवत असतात. पण माझा पॉइंट असा आहे, की झाडं याच्यासाठी घरात असावी, कारण ते तुम्हाला ऑक्सिजन देत असतात. बिलकुल. आणि जर घरात तुम्ही तुमच्या झाडांची एवढी केअर करता, तर रस्त्याच्या दोन्ही कडेला जी झाडं असतात त्यांची त्याच्यापेक्षा जास्ती केअर करा. कारण आज ती केअर केली नाही, आज जर ती झाडं तोडलीत, तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि जगणं कठीण होऊन जाईल. तर मी तर हेच म्हणेल, की झाडं लावा, पण त्यापेक्षा जास्ती झाडं वाचवा आणि जास्तीत जास्त प्रमाणात वाचवा. कारण वड, पिंपळ अशी जी झाडं आहेत, कडुलिंबाची झाडं आहे, ही वाढायला 40-40 वर्ष निघून जातात. तेव्हा कुठे ती मोठी झाडं तयार होतात. जर बिलकुल. ती झाडं कापायला एका झटक्यात कापल्या जातात, त्याचं एक छोटासा रोपटा आणून तुम्ही लावून घ्याल, भर उन्हाळ्यात ते झाड करपून मरेल. मग पुढे काय? मग ती झाडं तर आपल्याला दिसणारच नाही. आता अगदी रिसेंट उदाहरण सांगते वटपौर्णिमेचं. म्हणजे पॉइंट असं आहे, की आता मी वटपौर्णिमेचं एक रिसेंट उदाहरण सांगते.
म्हणजे कोविड काळ होता तेव्हा मी मला माझं ड्रॉइंग इतकं चांगलं नव्हतं, म्हणजे बऱ्यापैकी होतं. असं नाही की मला कधी ए ग्रेडच्या खाली मिळालंय, पण इतकं चांगलं नव्हतं. तर मी ओके. त्यावेळेला माझ्या डोक्यात असं आलं, की कोव्हिडमध्ये आपण बाहेर जाऊ शकत नाही. तर मी वडाचं एक चित्र काढलं आणि त्याची पूजा केली. म्हणजे मी त्याच्या आधी पहिले माझ्या आत्याला विचारलं, की कसं करता येईल? तर तिने मला सांगितलं, की जुन्या काळात खूप म्हातारी लोकं होती, ज्यांना जाता येत नव्हतं बाहेर. त्यांच्याकडे प्रतिमा मिळायची, हा. वडाची पूजा करायची आणि वडाचे. मग हा. त्या प्रतिमेचं प्रतिकात्मक पूजा करायचे. तर बिलकुल. मला ती म्हणाली, "काही हरकत नाही. तुझा मनातला भाव महत्वाचा." खरी आणि गोष्ट. मी त्याच्यात खूप खुश होती. म्हणजे मी आपल्याच ह्याच्यात होती, की वाह! वाह! पण मी रिसेंटली आता वटपौर्णिमेचंच उदाहरण देते, की ऑफिसला जातात बरेच लोकं, वर्किंग असतात. मी मान्य करते खूप धकाधकीचं लाईफ आहे. वेळ मिळत नाही. पण पॉइंट असा आहे, की वडाच्या झाडाच्या त्या फांद्या तोडून घरी आणून त्याची पूजा करायची आणि नेक्स्ट डे त्याला फेकून द्यायचं और हम्म. कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं. हा. म्हणजे ऑलरेडी जे प्राणतत्व होतं त्या वडाच्या झाडाचं ते फांद्यांमधनं तोडून त्याला निर्जीव केलं, ते गेलं त्याची खरी पूजा गोष्ट. केली. अगदी. तात्पुरतं केल्यानंतर त्याला डस्टबिनमध्ये और कुठे फेकून दिलं. त्यातले बिलकुल. काही लोकं कुठेतरी जाऊन त्या फांद्या रुजवतात तरी. पण काही मोस्ट ऑफ द लोकं ते फेकतात. हम्म. आणि त्याच्याही उपर जे लोकं त्याला विकत असतात मार्केटमध्ये फांद्या तोडून ₹20 ₹10 वटपौर्णिमेच्या संध्याकाळपर्यंत जे विकल्या गेलेले नाहीये, त्या फांद्या अशा रस्त्यावर कचऱ्यासारख्या पडल्या असतात. हम्म. आणि त्यावेळेला मला लिटरली म्हणजे दरवर्षीचं आहे. म्हणजे मी 8 वर्ष झाले मी मुंबईला बघतेय. मी म्हणजे दरवेळेला त्या वडाच्या झाडाजवळ जाऊन रडलीये. लिटरली रडलीये कारण त्या झाडाची अवस्था मला म्हणजे बघणं होत नाही. की म्हणजे एवढं हिरवंगार फुललेलं झाड असतं ते. त्याच्या फांद्या तोडून त्याची पानं खाली पडलेली असतात. त्याच्यावरच कितीतरी लोकं पाय ठेवत ते आवडीने वटपौर्णिमेसाठी तात्पुरतं नेतात, पूजा करतात, फेकतात. माझं म्हणणं अर्थ आहे, की म्हणजे तुम्ही ₹10-20 च्या फांद्या विकत आणताय म्हणा किंवा तोडून आणताय, त्याच्यापेक्षा बेटर आहे नर्सरीत जा. 15, 20, 50, ₹60 चं एखादं झाड मिळेल ते आणा. ते थोडंसं वाढवा आणि कुठेतरी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची परमिशन घेऊन प्रॉपर ठिकाणी ते झाड लावा. त्या लावा. झाडाची पूजा पण होईल, ते झाड वाढवणं पण होईल आणि तुमच्याकडनं एक सोशल वर्क पण होईल, की तुम्ही कुठल्यातरी म्युनिसिपल कॉर्पोरेशनशी टाय अप करून किंवा त्यांची परमिशन घेऊन एका ठिकाणी ते झाड लावलं. तर म्हणजे पॉइंट असा आहे, की फक्त पूजेपुरतं म्हणजे सात्विक भाव असावा, श्रद्धा असावी, पण ती कशी असावी, की ज्याच्यामुळे निसर्गाला पण आपण त्रास देत नाहीये. बिलकुल. याची बिलकुल. जाणीव, याची कळवळ आपल्याला असावी, की आपल्या शरीरातला कुठलाही पोर्शन, कुठलाही अवयव जर तुटला, तर आपल्याला कशी हळहळ होईल. ही जाणीव, ही भावना आपण आपल्या झाडांबद्दल पण विचार केली, तर किती मोठं काम होतं, की ते झाडाच्या फांद्या तोडून टाकल्या. कधी पलटून त्या झाडाकडे बघितलं, की त्याची अवस्था आपण कशी केली दयनीय. म्हणजे मला लिटरली त्या झाडाकडे बघून मला असं वाटत होतं, माझेच अवयव कोणीतरी असे तोडून, छाटून, ओढून, कापून नेत आहेत. ते वाईट वाटतं अशा वेळेला. तर माझं असं म्हणणं आहे, की निसर्गावर प्रेम बोलण्यापुरतं करू नका, मनापासून करा. त्याला हर्ट झालं म्हणजे आपल्याला हर्ट होतं ना ज्यावेळेला, तेव्हा तुमची ती खरी श्रद्धा, खरी आस्था आणि खरी पूजा आहे. आणि पूजा काय हो, पूजा तुम्ही निसर्गावर जेव्हा प्रेम करता, तेव्हा देव सुद्धा तुमच्या कायम सोबत असतो. अगदी. आणि तो तुम्हाला सद्बुद्धी देतो, की तुम्ही हे चांगलं काम करा. तर निसर्गाला त्रास देऊन कुठली पूजा अर्चना करू नका. मी कोणत्याही पूजेच्या अगेन्स्ट आहे. मी स्वतः खूप जास्ती श्रद्धाळू 1857च्या काळातली रोल मॉडेल पूजा करणारी अशी आहे. पण मी माझ्याकडनं पूर्ण काळजी घेते, की माझ्या कुठल्याही कृतीतून निसर्गाला हानी पोहोचली पाहिजे, म्हणजे नको पोहोचायला. मी जर फुलं पण तोडेल माझ्या झाडांचे, तर त्याचं मी कंपोस्ट करून प्रयत्न करेल, की ती झाडाची म्हणजे फुलांची झाडं अजून अधिकाधिक कशी वाढली पाहिजे. इव्हन माझ्याकडे ऊन येत नाही, तर मी ती झेंडूची फुलांचं तर बायोएन्झाइम करते. पण काही-काही झेंडूच्या फुलांच्या बिया मी खालती गार्डन असतं तिथे कॉर्नरला पण टाकून येते. कारण ते एक रिपेलेंट पण आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या झाडांना पण खूप चांगलं काय म्हणतात सात्विक मिळतं. आणि झेंडूच्या झाडांची फुलं दिसतात पण खूप सुंदर. तर म्हणजे काहीतरी असं करायला पाहिजे. म्हणजे मी करते आहे म्हणून सगळ्यांनाही केलं पाहिजे असं म्हणायचं नाहीये मला. माझं म्हणणं असं आहे, की निसर्गाला वाचवा. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या परिवारावर खूप प्रेम करत असाल ना, तर तसंच तुम्ही निसर्गावर पण करा. कारण तेच निसर्ग तुमच्या परिवाराला, तुम्हाला, तुमच्या सगळ्या अवती वातावरणाला स्वच्छ, सुंदर आणि काळजी घेत असतं तुमची.
तर त्या निसर्गाला वाचवण्यासाठी तुमचा एक छोटासा प्रयत्न खूप मोठं काम करू शकतो. 50-60 रुपयाच्या कुंड्या घेताना आपण, कुंड्या म्हणण्यापेक्षा झाड घेताना आपण खूप विचार करतो, अरे वटपौर्णिमा तर आहे, मग परत काय करणार आहे, आणि आपल्याला कुठे परमिशन मिळणार आहे, आणि बाहेर पण लावलं तर मग त्याला पाणी द्यायला कोण जाणार आहे. पण माझं म्हणणं आहे की वटपौर्णिमा पावसाळ्यात असते. तर हा. तुम्ही बस ते झाड विकत आणा नर्सरीतनं, त्याची पूजा करा प्रॉपर. 8-10 दिवसांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परमिशन घेऊन कुठे चांगल्या ठिकाणी, जिथे पुढे जाऊन त्या झाडाला इजा होणार नाही, अशा ठिकाणी झाड लावा. आणि नेचर आहे, पाऊस पडतोय, त्याला नॅचरली पाणी मिळेल. तुम्हाला मग काही वेगळं एफर्ट्स घ्यायची पण गरज पडणार नाही. तर हो, म्हणजे मला असं वाटतं की वन महोत्सव बद्दल माझा हा अगदी क्लिअर आणि स्ट्रेट मेसेज आहे की झाडे जगवा, झाडे वाचवा, झाडांना लावा, पण निसर्गाची काळजी घ्या. स्वतःसोबत आजूबाजूचं वातावरण पण निसर्गामुळे स्वच्छ आहे, सुंदर आहे. तुम्ही अस्तित्व तुमचं या निसर्गामुळेच आहे, या झाडांमुळेच आहे. तर हो, म्हणजे माझं आहे, झाडांवर खूप प्रेम आहे. तू खूप सुंदर विचार आहेत अस्मिता तुझे. म्हणजे मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं, की हे ज्या प्रकारे तू मला हे सगळ्या गोष्टी सांगून राहिली आहे. आणि आपण जेव्हा श्रद्धेची गोष्ट करतो, मी पण म्हणजे देवपूजा करते, पण मी खूप जास्त श्रद्धा, मी हे नाही म्हणणार नाहीये, माझं कोणाला मन पण नाही दुखवायचं, पण जेव्हापासून मी प्रकृतीला समजू लागले ना, मला असं वाटतं त्या प्रकृती पुढे कुठलं दैवत नाहीये. 2 दिवस सूर्य नाही आला की कसं आपण कळवतो, खूप थंडी वाढली की कशी होऊ लागतं, पाऊस नाही आला की कसं वाटतो. तर कुठे ना कुठे ते जे पंचतत्व आहे ते मोठे दैवत आहे, कारण की ते नसले की तुम्ही कोणाला बघाल, काय म्हणाल. आपण इंद्रदेव म्हणतो किंवा आपण वटपौर्णिमाची सुद्धा गोष्ट केली, तर एका प्रकारे हा कुठल्या ना प्रकारे आपण त्या झाडाला पूज्य मानतो आहे. तर मला पण हे बिलकुल म्हणजे मी पण हे म्हणीन आहे की त्या झाडाच्या फांद्या तोडून पूजा करणं हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नसणार. देव पण तुम्हाला हे नाही म्हणत आहे की तुम्ही त्याचे पानं तोडा, फांद्या तोडा आणि मग माझी पूजा करा. तू जसं म्हणाली, आपण जे फोटोची गोष्ट केली, तो प्रकार पण म्हणजे मी माझ्याकडे सुद्धा कितीतरी वेळा असं झालंय की मी अशा जागी होते जिथे मला वडाचं झाड नव्हतं मिळत. तर माझ्याकडे एक छोटंसं ते जिथे कहाणीत म्हणे जे बनलेली हा. आहे त्याचं जे स्टोरीचं, त्याला लॅमिनेट करून ठेवलेलं आहे. तर पुष्कळ वेळा असं नाहीये की आपण तुम्ही गेला आणि सगळीकडे झाड, कारण वडाचं झाड सगळीकडे पुष्कळ वेळा नाही पण सापडत. तर मी हे बरोबर. सुद्धा केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा वडाचं झाड दिसतं, ठीक आहे तुम्ही त्याची जाऊन पूजा करा, मी तर म्हणे तिथे जाऊन त्याला पाणी टाकून या, त्याला खत टाकून या, ते वडाचं झाडाला जास्त छान वाटेल. आणि गोष्ट खरी आहे, मला नाही वाटत कुठलाही देव या गोष्टीवरनं खूप खुश होत असेल की तुम्ही फांदीला तोडून मग माझी पूजा केली. नाही, देव पण तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही त्यांनी घडलेली प्रकृतीची काळजी जास्त घ्याल, रादर देन की तुम्ही त्याला तोडून मग त्याची पूजा कराल. पूजा करायला बिलकुल मनाई नाहीये, पण पूजा करायची पद्धत अशी असली पाहिजे की तुमच्या प्रकृतीला कुठल्याही प्रकारे नुकसान नाही झालं पाहिजे. तर जसं तू म्हणाली की प्रकृतीला सोबत घेऊन, झाडे लावून, त्याच्या सोबत वड करून तेव्हाच तुम्ही पुढे वाढू शकता. कारण की झाडं, जंगल, हे जे आपली प्रकृती आहे, हे फक्त मानवालाच नाही तर संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टीला अनेक फायदे देतो. मग ते हवामानाचं संतुलन असो, नियमित पाऊस असो, जसं की मी म्हणाली की एक त्या गोष्टीची किती गरज आहे, शुद्ध हवा असो. तुम्ही विचार करा, अगर तुमच्या आजूबाजू हवा शुद्ध नाहीये, तुम्ही कोणाची पूजा करून घ्याल? त्या हवेला स्वच्छ करणं हीच तुमचं कर्म आहे, हीच तुमची पूजा आहे. मग त्यानंतर वाळवंटीकरणातून उद्वणा या समस्या दूर करणं, पशु पक्ष्यांचा योग्य अधिवास म्हणजे आपण ज्याला हॅबिटॅट म्हणतो मुलांना जेव्हा आपण शिकवतो, त्यानंतर जमिनीची धूप, तसेच पाण्याचे आक्रमण म्हणजे आपण ग्राउंड वॉटरचा लेवल पण वगैरे जो असतो. तर या सगळ्या गोष्टी आणि इतर वनस्पतींची आपल्याला जे मिळतं, हर्ब्स आहे, अँटीबायोटिक्स आहे, बरेच मेडिसिनल प्लांट्स आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला झाडं आणि जंगलच देऊन राहिले आहे. तर अगर काळजी करायची आहे तर झाडांची करा. आणि तू खूप चांगलं म्हटलंस, झाडं लावायला नक्कीच हवे, पण जे आहे त्यांना वाचवायला सुद्धा हवं. कारण की पुष्कळ वेळा जसं की खूप पाऊस होतो, खूप तुफान वगैरे येऊन जातं, त्याच्यामध्ये तसेच झाडं बिचारे तुटून जातात. चला एखाद्या झाडाला कीड लागली आहे, तो खूप जुना झालाय, म्हातारा झालाय, समजत येतं की ठीक आहे ते चायचं. पण जे चांगले झाड आहेत त्यांना तोडून तुम्ही अगर आपल्या घराचं दार आणि खुर्च्या बनवताय, तर मला वाटतं की कुठे ना कुठे तुम्ही प्रकृतीला दुखावता आहे. मी खूप म्हणजे 1-2 वर्ष आधी, म्हणजे मला वाटतं लॉकडाऊनच्या वेळेस एक हिंदीमध्ये कविता केली होती याच बद्दल, की आपण त्या झाडाला, आजकाल लोक कन्सेंटची गोष्ट करतात की सगळ्यांना विचार,
तुम्ही कधी त्या झाडाला विचारलं, आपण म्हणतो झाडात जीव आहे, पण त्या झाडाला कधी विचारलं की मी तुला कापू का, तुला त्रास तर नाही होणार? आपण मुलांना लहानपणापासून काय शिकवतो, झाडांमध्ये जीव असतो, त्यांना उन्हात पाणी नाही देऊ, त्यांना पाणी हवं सगळं द्यावं, त्यांचं लक्ष करावं, जसं की तू म्हणाला मुलांसारखं आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. मग त्यांना दुखावून आपण कुठली वस्तू वापरू, मला नाही वाटत की प्रकृतीला हे मंजूर असणार. आणि मग हेच होतं की त्याच्याचमुळे फ्लड सारखी सिच्युएशन्स आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढून राहिली, हे कुठे ना कुठे जी आपली प्रकृती आहे ना ती उत्तर देते. तर तुझी गोष्ट खूप छान आहे. आणि येणाऱ्या वन महोत्सव मध्ये माझ्या ऐकणाऱ्या सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे, झाडं लावा पण ते न कपे, याचं पण लक्ष ठेवा. तुमच्या आसपास अगर कुठलं असं तुम्हाला वाटून राहिलंय की जुनं झाड फक्त डेव्हलपमेंटच्या नावावर कापलं जातं आहे, आवाज उठवा, त्या झाडाला कपू नका देऊ, त्याच्यात जीव आहे, त्याची काळजी घ्या. आणि या वन महोत्सवामध्ये प्रयत्न करा, कमीत कमी 1-2 झाडं लावायची प्रयत्न करा. खूप महाग नाहीये, तुम्ही मॉलमध्ये जाऊन एखादी छानशी वस्तू, कपडे पण घेता, त्याच्यामध्ये तुम्ही कधी मोलभाव करत नाही, मग एक झाडा करता एवढा मोलभाव का करायला हवा? माझी एवढीच विनंती राहीले. फक्त वन महोत्सवच नाही, पण हो, हा वन महोत्सव यावेळी याच्याच करता पडतो कारण की मान्सूनचा सीझन असतो. पावसाळ्यांमध्ये झाडांची वाढ लवकर होते, ते जास्त लवकर माती पकडतात कारण माती ओली असते. तर हा सर्वात चांगला टाइम असतो अगर तुम्हाला एखादं नवीन रोप, नवीन झाड लावायचं आहे तर. लक्षात ठेवा, येणाऱ्या जुलैच्या महिन्यामध्ये वन महोत्सव असो नसो, पण आपल्या वन महोत्सवाला साजरा करण्याकरता आपल्या घराजवळ, आपल्या कॉलनीजवळ, आपल्या सोसायटीमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये, फॅक्टरीमध्ये, तुम्ही जिथेही काम करत असाल, एक झाड लावणं मला वाटतं एवढं कठीण नसावं. ते नक्की लावा. आणि अस्मिता, केव्हा मला नक्की सांगा अगर तुम्ही हे झाड लावलं असणार तर. जुलैमध्ये फक्त अस्मिता म्हणजे वन महोत्सवच नाही, बऱ्याच अजून गोष्टी पडतात. आणि त्यातून एक गोष्ट म्हणजे जी म्हणजे काही गेल्या वर्षापासून लोकांच्या समजूत आलेली ती आहे प्लास्टिक मुक्त जुलै. अगर म्हणजे आपण बऱ्याच लोकांना नसेल माहिती आणि काही लोकांना माहिती असणार, तर जुलै याला हा नॅशनल प्लास्टिक फ्री जुलै असं म्हटलं जातं. आणि ही मोहीम लोकांना एकेरी वापरला जाणारा प्लास्टिक, म्हणजे ज्याला की सिंगल यूज प्लास्टिक, जो की एकदाच वापरला जातो, याचा वापर कमी करण्यास प्रोत्साहित करणारी आहे. कारण गेल्या काही वर्षात जगाने प्लास्टिकच्या कचऱ्यात चिंताजनक वेगाने वाढ केली आहे. ज्या पराकाष्ठा, म्हणजे आपण ज्याला हॅशटॅग म्हणतो प्लास्टिक पोल्युशन, हा संकटात झाला आहे, ज्याचा आपण सध्या सामना करत आहोत. आणि या प्रदूषणाचे परिणाम व्यापक आहेत. आपण पाहिलंय की महासागर प्लास्टिकनी भरलेले आहे आणि त्यातून सागरी प्रजाती म्हणजे मासोळ्या आहे, कासव आहे, या मरण्यास सुरुवात झाली आहे. आणि अनेक नद्या आणि तलाव मायक्रोप्लास्टिकने संक्रमित झाले आहेत, जे विषारी कचरा म्हणून संपतात आणि शेवटी भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर आणि मातीमध्ये मिसळतात, ज्यामुळे ते होण्याची शक्यता वाढणे हा सार्वजनिक आरोग्य धोका आहे. सो प्लास्टिक फ्री जुलै म्हणजे जुलैच्या महिन्यामध्ये प्लास्टिकचं प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक वचनबद्धता आहे. जगभरातील लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मी असं काय करावं की माझ्या जीवनातून मी या प्लास्टिकला कमी करावं. तर म्हणजे मी तर सांगेनच आहे, पण अस्मितानी पण आपल्या इंस्टाग्रामच्या हँडलवरती खूप छान काही टिप्स दिलेल्या आहे प्लास्टिक कमी करता. तिची छोटीशी खूप गोडशी मुलगी आहे, तिने पण तिचा साथ दिलेला आहे या गोष्टींना शेअर करायकरता. तर अस्मिता, आमच्या ऐकणाऱ्यांना प्लीज सांग की अगर या प्लास्टिक फ्री जुलैपासनं लोकांना आपल्या आयुष्याचं प्लास्टिकला थोडंसं वापर कमी करायचंय तर ते काय करू शकतात? बिलकुल. म्हणजे प्लास्टिक फ्री म्हणजे प्लास्टिक मुक्त होणं आपल्या ओव्हरऑल पूर्ण प्लॅनेटसाठी खूप आवश्यक आहे. आपल्या पृथ्वी ग्रहासाठी तर खूप जास्ती. कारण आता तर नवीन नवीन सायंटिफिक रिझल्ट्स मध्ये असं दिसतंय की म्हणजे आपल्या नॉर्मल मनुष्य प्राण्यांच्या ब्लड वेन मध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक दिसतंय, जे बिलकुल. खूप म्हणजे चिंता करण्यासारखं आहे. एका गर्भाशयात सुद्धा मायक्रोप्लास्टिक दिसायला लागलाय. म्हणजे जो नवीन जन्म घेणारा आहे शिशु, तो किती धोक्यात आहे हे आपल्याला दिसून येत आहे. तर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तर सर्वात पहिले स्वतःच्या घरच्या पाण्याच्या बॉटल्स, भलेही तुमच्याकडे त्या जुन्या प्लास्टिक असतील ते पण चालतील, पण बिलकुल. बाहेरून निदान विकत घेऊ नका. कारण आजकाल सगळीकडे वॉटर रिफिलेबल सेंटर्स असतात, फ्री मध्ये तुम्हाला वॉटर कुठे पण पाणी भरायला मिळतं. त्याच्यामुळे घरून बॉटल्स घेऊन जा स्वतःच्या. प्लस जुन्या काळात सगळीच लोक एक कापडी पिशवी खिशात भरून घेऊन जायचे. अगदी. मधल्या काळात तो ट्रेंड चालला गेला होता, आपण खूप हाय फाय सोसायटी अँड
अशा सगळ्या याच्यामध्ये आपल्याला वाटायचं ही ती पिशवी नको, आपलं स्टँडर्ड मेंटेन नाही होणार. तर असं नका करू. आजकाल सगळे हाय-फाय लोक सुद्धा पिशव्या घेऊन घराच्या बाहेर निघतात. तर एक कापडी पिशवी स्वतःजवळ कॅरी करा. म्हणजे तुम्हाला कुठे भाजी किंवा किराण्याचं किंवा कुठलंही सामान घ्यायचं असेल, तर तुम्ही त्या किराण्याच्या दुकानातनं प्लास्टिक न घेता आपल्याच पिशवीमध्ये तो किराणा भरू शकाल. प्लस तुम्हाला असं जर वाटत आहे, की तुम्हाला किराणा घेऊन जायचा आहे, तर स्वतःच्या घरचे मोजके जे डब्बे, जे तुम्हाला असं वाटतं ज्यात 2 किलो मावेल, यात 5 किलो मावेल, ते स्टीलचे कंटेनर घेऊन जा. लोकल कुठला पण किराणेवाला तुम्हाला त्याच्यात आनंदाने भरून देईल. मला तर असं वाटतं 200, 100-200 ग्राम एक्स्ट्राच देईल तो त्याच्यामध्ये, या आनंदाने, की चला यांनी आपल्यावरचं एक प्लास्टिकचं, कारण ते लोकं पण प्लास्टिक वापरतात कारण लोकं डिमांड करतात. बिलकुल. तर आपणच जर त्यांना अशा सोयी अवेलेबल करून दिल्या ना, तर त्यांना पण एक कळतं, की चला म्हणजे असे लोक आलेत म्हणजे आपल्याला पण प्लास्टिक आता कमी करायला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे, की तुमच्या घरचे कंटेनर घेऊन या. मी त्याच्यातच तुम्हाला धान्य भरून देतो. म्हणजे काय, तुम्हाला घरी गेल्याबरोबर बस तो डब्बा व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवून द्यायचा आहे. वेगळं प्लास्टिक उघडा, मग किराणा भरा असं करावं लागणार नाही. म्हणजे ती एक सोपी पद्धत. स्वतःच्या घरचा डब्बा, म्हणजे तुम्ही कुठे हॉटेलिंग करायला चालले किंवा कुठे बाहेर स्नॅक्स किंवा काही खायला चालले, ते स्वतःच्या घरचा डब्बा, तो स्टीलचा असो, प्लास्टिकचा असो, कसा पण स्वतःच्या घरचा घेऊन जा. म्हणजे तिथनं तुम्हाला ते वेगळं प्लास्टिक कंटेनर किंवा तो असं कोणत्या फॉइल पेपरमध्ये बांधून रॅप करून देण्यापेक्षा बेटर आहे तुम्ही स्वतःच्या डब्यात भरून घ्या आणि आरामात तुम्हाला आवडेल त्या प्लेसवर जाऊन आरामात खा. मी मस्त. तर म्हणेल, की स्वतःच्या घरचा डब्बा घेऊन जा. काही पण असा स्नॅक्स भरून घ्या. एखाद्या झाडाजवळ बसा, आनंदाने खा. झाडाशी थोडा वेळ गप्पा मारा. ते एक बेस्ट सोल्युशन आहे. तुम्ही हील पण होता. तुमचा स्वतःचा मूड खूप चांगला होतो आणि निसर्गासाठी पण तुम्ही एक खूप मोठं काम करताय, की तुम्ही प्लास्टिक घेतलं नाही त्या व्यक्तीकडनं. आणि ओव्हरऑल म्हणजे सगळ्याच गोष्टी, जसं आता आधी शाईचे पेन यायचे. तर शाई भरण्यासाठी ती शाई असायची. आता बघा आपण पेन घेतो, फेकून देतो. रिफिल. हो. पण तसं न करता रिफिलेबल पेन, रिफिलेबल इंक असलेले पेन असे घ्या. छोट्या-छोट्या प्लास्टिकपासनं पण खूप मोठं संरक्षण आपण करू शकतो. आणि घरात ऑलरेडी जे प्लास्टिक आहे, आता सस्टेनेबिलिटीच्या नावाखाली ते उचलून फेकून देऊ नका. त्याला कुठे पण वापरा. घरी रांगोळ्या भरण्यासाठी, जुने औषधं भरण्यासाठी, काही पण सर्फ भरण्यासाठी, जे तुम्हाला ते युटिलाइज करता येत असेल त्याचं युटिलायझेशन करा. म्हणजे मी तर म्हणेल, की घरात ज्या जुन्या वस्तू आहेत त्याला रिपेअर करा, रिपर्पज करा आणि मग असं वाटत असेल, की आता हे कुठल्याच कामी येत नाही, तर आता तर म्हणजे इतक्या सोयी अवेलेबल आहे, की रिसायकलिंग सेंटर ओपन झाले. बिलकुल. आणि ते नसतीलच तुमच्या घराजवळ, तर तुमच्या घराजवळ रद्दीवाला, कबाडीवाला, भंगारवाला जो असतो, त्याच्या जवळ नेऊन द्या. कारण तो ते बरोबर रॅप करतो. तो कुठेतरी कुठल्यातरी रिसायकलिंग सेंटरला ते प्रोव्हाईड करत असतो. किंवा गव्हर्नमेंटचे ॲप आहेत. माय गव्हर्नमेंटचे असे ॲप्स आहेत, ज्याच्यात सुद्धा ते लोकं रिसायकलिंग कसं करायचं याच्याबद्दल खूप चांगलं गाईड करत असतात. म्हणजे आता आपण मध्ये बघितलं असेल, की मोदी सरकारनी सुद्धा मिशन ग्रीन हम्म. किंवा मिशन लाईफ म्हणून असा एक प्रोजेक्ट ओपन केलाय. ज्या मिशन लाईफमध्ये सगळंच आलं. प्राणी, अ, वायू, जल तत्व सगळेच, पंचतत्व सगळेच आले. ज्याच्यामध्ये प्लास्टिक मुक्त भारत प्लस झाडे लावा, त्याच्यानंतर प्राण्यांना वाचवा, असं सगळ्याच पद्धतीचं त्याच्यात तो प्रोजेक्ट आहे. तर कधीतरी एकदा माय गव्हर्नमेंटच्या ॲपमध्ये पण जाऊन बघा. तिथे पण खूप साऱ्या डिटेल्स दिलेल्या असतात. ॲक्चुअली सोयी आहेत, पण त्याचं पाहिजे तसं म्हणजे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत दिसत नसल्यामुळे पण नाही. लोकांना ते अवेअरनेस नसतं. हम्म. तर प्लास्टिक फ्री जुलैमध्ये वेगळं काही घरातले उचलून प्लास्टिक फेकून द्यायचे असे करू नका. पण जे आहे त्याला रियूज करा. त्याचा परत-परत वापर करा आणि बाहेरून प्लास्टिक विकत घेऊ नका. इमर्जन्सी असेल तरच तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलमधनं पाणी प्या. हम्म. कारण त्या प्लास्टिकच्या बॉटल किती महिन्यांपासनं, रादर मी तर म्हणेल वर्षापासनं भरून ठेवलेल्या असतात आणि त्या पाण्यामध्ये ते प्लास्टिक उतरतं आणि ते आपण पितो. म्हणजे आपल्या ब्लड वेनमध्ये सुद्धा ते प्लास्टिक उतरतं, ते जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही, पण पुढे जाऊन आपल्याला काय आजार होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. बिलकुल. तर मी म्हणेन की प्लास्टिक फ्री जुलैच का, प्लास्टिक फ्री पूर्ण वर्षच सेलिब्रेट करा आणि जास्तीत जास्त घरच्या गोष्टींचा वापर करा. म्हणजे जुन्या काळात लोकं जुन्या कपड्यांना सुद्धा व्यवस्थित चौकोनी कापून घरात फरशी पुसायचं फडकं किंवा पायपोस पण प्रॉपर त्या फडक्यांना असं कापून प्रॉपर शिवून आजी रियूज वगैरे लोकं व्हायचा म्हणजे हो कुठल्या ना कुठल्या हां, प्रकारे एक्झॅक्टली. रिपेअर आणि रियूज होत होता त्या गोष्टींचा. अगदी. बरोबर.
म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही हे पण नोटीस करा की तुमच्या हातून कुठलं छोट्यात छोटं प्लास्टिक सुद्धा बाहेर जाणार नाही. दुधाची पुडके जे इव्हन सुधामूर्ती मॅम पण याचा अवेअरनेस किती वर्ष झाले पसरवत आहे की दुधाचं पॅकेट तिरपं नका कापू, आडवं कापा. म्हणजे त्याचे स्ट्रँड्स पुढे बाहेर पडणार नाही. कोणता पक्षी, कोणता प्राणी ते खाणार नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे घरूनच सुरुवात करा, की घरात तुमच्या कुठल्या प्लास्टिकच्या जे पण काही स्क्रॅप आहे किंवा जो कचरा आहे, तो जनरेट होणार नाही आणि तो लँडफिलमध्ये जाणार नाही. कारण प्लास्टिक हे कंपोज सुद्धा होत नाही. त्याला डिकंपोज व्हायला 5,000 पेक्षा जास्ती वर्ष लागतात. बिलकुल. आणि पुष्कळ लोकं म्हणजे मी तर म्हणेल, की ते प्लास्टिक बॉटल्समध्ये काय म्हणतात त्याला प्लास्टिक ब्रिक तयार करतात. मी म्हणेल, की तसं करा. जेव्हा तुम्हाला असं रस्त्यावर कुठे छोटे-छोटे पार्टिकल दिसतायत, ते तुम्ही त्या प्लास्टिक बॉटलमध्ये टाका. पण जाणीवपूर्वक टाकू नका. हा. कारण जेव्हा रिसायकलिंग सेंटरमध्ये आपण जातो, त्या लोकांना त्या प्लास्टिकच्या बॉटलमधनं ते रॅपर्स काढता येत नाही आणि ते हम्म. रिसायकल पण करता येत नाही. मग बिलकुल. अशा वेळेला त्यांना भरपूर त्रास होतो. तर म्हणजे घरातूनच सुरुवात करा, की तुमचा प्लास्टिकचा कचराच जमा होणार नाही आणि समजा तो जमा झाला, तर त्याचं प्रॉपर सेग्रिगेशन करा. की पेपर फॉईल आहे तर त्याला एका साइडला ठेवा. प्लास्टिकचे छोटे-छोटे स्ट्रँड्स असतात, जे नवीन कपडे घेतो तेव्हा आपल्या लेबलला लागलेले असतात. ते सुद्धा तुम्ही एका पाउचमध्ये जमा करून ठेवा. ते सुद्धा रिसायकल होतात. कारण तो एवढूसा स्ट्रँड डिकंपोज व्हायला सुद्धा 500 वर्षाच्या वर लागतात. ते खूप कठीण आहे आणि मग ते कुठे डिकंपोज होणार? मातीत. म्हणजे मातीची क्वालिटी घसरेल. मग तिथे जे झाडं आहे त्याच्यातनं जे ऑक्सिजन मिळेल त्यात मायक्रोप्लास्टिक पण कुठेतरी बाहेर एकदम छोट्या-छोट्या मायन्यूट पार्टिकल्स मधनं स्प्रेड होतील. म्हणजे आपण ते ऑक्सिजन मायक्रोप्लास्टिक सकटच आतमध्ये घेऊ. तर म्हणजे ओव्हरऑल मी जसं आधी म्हटलं, की सायकल आहे पूर्ण. म्हणजे इतका डीप स्टडी आहे म्हणजे ज्यांनी कुठे हा स्टडी केला आहे, मी तर म्हणेल त्यांना साष्टांगच घालायला पाहिजे, की नाही म्हणजे खरंच किती मोठं सायन्स आहे याच्या मागे, की एक छोटीशी गोष्ट तुमची तुम्हाला तिथेच परत आणते. बिलकुल. बिलकुल. आणि ती वाईट पद्धतीने आणते. तुम्हाला कळत सुद्धा नाही, की तुम्ही जिथून सुरू केलं तुम्ही तिथेच आले. हम्म. ते आपल्या अगदी आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर कर्म अच्छा करो, फल बिलकुल. की मत सोचो सॉर्ट ऑफ, की चांगलं तुमच्याकडनं करा. लोकं रॅपर्स फेकत आहे, अरे त्याला कळायला पाहिजे असं आपण बरेचदा बोलतो. पण त्याला नाही कळत आहे ना, म्हणून तर तो मस्त चिप्स खातोय, रॅपर कुठेही फेकतोय. पण आपल्याला कळतंय ना, मी एक उदाहरण सांगते म्हणजे माझी मुलगी 3.5 वर्षाची असेल. ती चालत-बिलत होती आणि एकदा रेल्वे स्टेशनवर मी तिला कडेवर घेऊन होती आणि एक माणूस त्यांनी सिगारेट पीत होता. त्यांनी मग चिप्स खाल्ले. त्याने ते सिगारेट जळती सिगारेट तशीच टाकली रेल्वे स्टेशनवर. प्लस मग त्यांनी चिप्स खाल्ले, ते रॅपर तसेच टाकले. डस्टबिन हार्डली 2 पावलांवर डस्टबिन होतं. मी सगळं बघत होती. आपल्याला ती एक अँक्झायटी असते. म्हणजे असं बघत नाही आपण, आपण स्वतः करत नसल्यामुळे तो राग येतो एक. मला खूप राग येत होता. असं वाटलं त्याला म्हणावं, की "बाबा एक तर तू सिगारेट पब्लिक प्लेसमध्ये पिऊ नकोस. दुसरं, की तू ते कचरा असा खाली टाकू नको." पण मला असं होतं, की तो तर बिनधास्त सिगारेट फुकतोय. त्याचं ते सगळं आपल्या फेफड्यांमध्ये जातंय आणि आपल्यालाच पुढे त्याचा त्रास होणार आहे. मी त्याला काहीच बोलली नाही. त्यांनी 2 रॅपर्स टाकले. मी ते उचलले डस्टबिनमध्ये टाकले. त्यांनी माझ्याकडे रागाने बघितलं. काही लोकं माझ्याकडे बघून हसले. की ही काय मूर्खपणा करते, एवढ्या सुंदर म्हणजे एवढे चांगले कपडे घालून आहे आणि कचरा उचलून टाकते. मग त्याच्यानंतर जे 2-3 मुलं तिथे चिप्स खात होते, ते फेकणार होते. त्यांनी जे 2 रॅपर मला उचलताना बघितले, त्यांनी स्वतःहून जाऊन डस्टबिनमध्ये टाकले. व्हेरी तर गुड. म्हणजे मी तुला म्हणून नाही, म्हणजे एक सांगते, की तुमची एक छोटीशी कृती खूप चांगले चेंजेस आणू शकते. मला न बोलता म्हणजे तो मेसेज मी पाठवला, की त्या माणसाने टाकलं, मी उचललं. आता तुम्ही टाकाल तेव्हा पण मी उचलेन. मग ते तुम्हाला खरंच स्वतःला काही वाटतंय का? म्हणून त्या मुलांनी मग चिप्स रॅपर ते सगळे बरोबर डस्टबिनमध्ये नेऊन टाकले. म्हणजे थोडी तरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला स्वतःला पण असली पाहिजे. नेचरची केअर कराल तर नेचर तुमची केअर करेल. या नॅचरल कॅलॅमिटीज, क्लायमेट चेंज हे का होतंय ते निसर्ग तुम्हाला पदोपदी रिमाइंड करून देताय, की बघा तुम्ही रॉंग ट्रॅकवर चालले. आत्ताच अभी सुधर जाओ. आता तुम्ही जर स्वतःला सांभाळून घेतलं, स्वतःच्या कृतींना थांबवलं, तर मी तुम्हाला त्याचे फीडबॅक चांगलेच देईल. पण मी आता म्हणजे माझ्यासोबत कुठेतरी ते नेचर सुद्धा सगळ्या ते असं म्हणतो निसर्ग राजा, तो निसर्ग राजा म्हणजे तो सगळ्यांना जपत असतो. अगदी. जेव्हा निसर्गाची सगळी मुलं आहेत, झाडं, फुलं, फळं, पक्षी, प्राणी, जर तुम्ही त्यांना इजा पोहोचवाल, तर तो राजा आपल्या मुलांना त्रास झालेला बघणार नाही.
आणि त्याच्यामुळे तो निसर्ग राजा तुम्हाला उलटून उत्तर देईल, कधीतरी देईल, आणि तो देतोच आहे. बिलकुल. पाऊस अवेळी येतोय, ऊन जीवघेणी ऊन झाली आहे, पक्षी प्राणी बसल्या बसल्या गळून पडतात रस्त्यावरती, झाडावर असलेले त्यांच्या घरट्यांमधनं पडली आहेत पक्षी. कितीतरी लोकांचा स्टडी आहे. तर म्हणजे हे काय आहे, हे त्याचं साईनच आहे की म्हणजे आता स्वतःला सावरून घ्या. माझ्या मुलांना पण त्रास होतोय आणि मी आता ते सहन करणार नाहीये. तुम्ही माझ्या मुलांना, माझ्या झाडांना, माझ्या पक्ष्यांना तुम्ही माराल, तुम्ही त्यांना हानी पोचवाल, तर मग त्याचा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. आणि ते खरं आहे, अगदी खरं आहे. बिलकुल अस्मिता, तू खरंच खूप छान सांगितलंस आणि मला तुझा हा शब्द खूप आवडला. म्हणजे चांगलं केलंस तू यावेळी घेऊन आलीस निसर्ग राजा. तर निसर्ग, प्रकृती हे राजा, राणी, आई, वडील आपण जे यांना संबोधन करतो ना, ते याच्याच करता करतो कारण आपण त्यांना रिस्पेक्ट करावं, त्यांची काळजी घ्यावी, अगदी आईसारखं, अगदी मोठ्या अशा आपल्या वडील माणसासारखं ज्यांनी आपली काळजी घेतलेली आहे. तर प्रकृती पण तेवढंच तुमच्याशी इच्छुक आहे की अगर तो तुम्हाला एवढी सावली देणारे झाडं देतोय, तो तुम्हाला एक छान खूप सुंदर एक भव्य एक नजारा अगर देतोय, तो तेवढीच अपेक्षा करतो की त्या नजाऱ्याला तुम्ही घाण नका होऊ देऊ, त्याला हानी नका होऊ देऊ. माझी जे झाडं लागले, ज्या जंगलांना पाहायला तुम्ही येता, बायो रिझर्वच्या नावावरती प्रोटेक्शन करता, ते राहे. असं न हो की येणारे जे आपले मुलं जेव्हा वाढतील त्यांना पाहाय करता कुठले जंगल झाड न राहे. हे न व्हाय करताच ह्या सगळ्या मोहीम कुठे ना कुठे मला वाटतं कामी येतात. मग त्याच्यात मग प्लास्टिक फ्री जुलै असो, त्याच्यात तू खूप छान गोष्टी केल्या. बिलकुल सही. आपण परत माझ्या मित्रांना सांगणं इच्छुक राहील की प्लास्टिक फ्री जुलै करता तुम्हाला कुठलेही जाऊन प्लास्टिकला विकत आणायचं नाही किंवा असं नाहीये. जे घरी प्लास्टिक अवेलेबल आहे त्याला नुसतं उचलून डस्टबिन मध्ये नका टाकू. जसं अस्मिता म्हणाली, तुम्ही त्याला परत कुठल्या ना कुठल्या प्रकारे वापर करू शकता. त्याला डब्यांमध्ये तुम्ही अन्नधान्य ठेवू शकता, तुम्ही कुठल्या ड्राय वस्तू ठेवायला त्यांना वापर करू शकता. शक्यतोवर तर प्लास्टिकला घरी येऊ नका. पण अगर येऊन खरंय. गेलंय तर त्याला लगेच उचलून फेकू नका. तुम्ही त्याला वापर करू शकता ना कुठल्या गोष्टीला. बाहेर जाताना अगर तुम्हाला खरंच इच्छा आहे की प्लास्टिक फ्री जुलैमध्ये मी माझा काहीतरी हात देऊ, मी सुरू करू की माझ्या आयुष्यातलं प्लास्टिक कमी हो, पहिली गोष्ट या ज्या छोट्या छोट्या डिस्पोजेबल सिंगल युजच्या बॉटल्स आहे ना, त्यांचा वापर अगदी सोडून द्या. मग ते चाहे रेस्टॉरंट असो, कॅफे असो, लग्न कार्य असो, सण असो, त्या बॉटल्स दिसायला जितक्या सुंदर आहे, तुम्हाला नाही समजत की तुमच्या पिल्यानंतर जेव्हा तुम्ही ती रिकामी बॉटलला फक्त डस्टबिन मध्ये टाकून देता ना, त्याचा सफर तिथून सुरू होतो जो की वर्षोनवर्ष संपतच नाही, कारण की ती बॉटल कधी पण डिकम्पोज होणार नाही. तर आपल्या सोबत घरून काचेची, स्टीलची, आजकाल बांबूची सुद्धा बॉटल अवेलेबल आहे, ती घरून नक्की घेऊन चला. एवढी भारी नसते बॉटल. आणि जेव्हा बॉटल घेतायत, एक थैला पण घेणं प्लीज सुरू करा. बाहेरून जाऊन ₹5 ₹10 लोकांना आजकाल जास्त नाही वाटत, आणि कुठेही मॉलमध्ये गेले की थैली हा दे दीजिए. नाही, तुम्ही एक थैली आपल्या घरून नेऊ नका. आणि मला असं वाटतं की कापडाची थैली वापराय म्हणे ना, हाय सोसायटी वगैरे हे सगळं काही नाहीये. हे एक निसर्गाकरता प्रेम आहे की मला ती थैली वापरायची. कुठे ना कुठे तो जो स्टँडर्ड आहे तो माणसानेच निर्माण केलाय. गुड लुकिंग बॅग, एक छान दिसणारी, हे एक ब्रँड, हे केलं कोणी? आपण माणसानेच केलंय. कुठे ना कुठे जे ऍडव्हर्टाइजमेंट्स आहे किंवा एक प्रेझेंटेबल गोष्टी आहे, मार्केटमध्ये डिमांडमुळे होणारी सप्लाय, या गोष्टी ना आपल्या डोक्यावरती असर करतात आणि आपण मग ते छान पाहून त्याला विकत घ्यायला जातो. तर इथे आपलं मला वाटतं मानसिक विचारधारा ही खूप जास्त गरजेची आहे की माणसाला स्वतःचा प्लास्टिकचा वापर अगर कमी करायचा आहे तर त्याला हे समजावं लागेल की माझं बॉटल नेणं, माझं एक थैला घेऊन नेणं, खाण्यापिण्याकरता एक छोटीशी आजकाल फोल्डेबल ग्लासेस सुद्धा येतात, तर पाण्याचा ग्लास घेऊन निघणं, हे सगळं अगर आपण घरूनच घेऊन निघू. याच्यामध्ये एक स्ट्रॉची सुद्धा मी नेहमी सगळ्यांना म्हणते की तुम्ही प्लीज स्ट्रॉचा वापर कमीत कमी करा. आजकाल त्याच्याऐवजी तुम्ही ग्लासचा स्ट्रॉ आहे किंवा बांबूचा स्ट्रॉ आहे, हे पण तुम्ही वापरू शकता. स्टीलचा स्ट्रॉ अवेलेबल आहे. आणि मेन म्हणजे एक जे सर्वात जास्त मला दुखावतं, ज्याच्यामध्ये मी हे वन महोत्सव, प्लास्टिक फ्री जुलै आणि प्रकृती या तिन्हीला म्हणेन, ते आहे टिश्यू पेपरचा वापर. टिश्यू पेपर बनवाय करता आजकाल जितका सॉफ्ट टिश्यू पेपर आहे तेवढं सॉफ्ट झाडांना कापलं जातं आहे.
तर प्लीज त्या टिश्यू पेपरला वापराय म्हणजे कुठलंही काही स्टाईल किंवा काही स्टेटमेंट नाही आहे. तो टिश्यू पेपर न वापरता तुम्ही आपल्या घरून नेलेला एक साधारणचा रुमाल, एक साधारणचा हँड टॉवेल, तो जास्त कामी येईल, ज्याला की तुम्ही घरी येऊन धुवू शकता. तर माझं म्हणणं हे की प्लास्टिक फ्री जुलै असो, चाहे वन महोत्सव असो, कुठलीही गोष्ट आपल्याला ही शिकवते की आपण निसर्गाकडून जे पण घेतलं आहे, निसर्गाला परत करायचं. निसर्गाला आपल्याला प्लास्टिक नाही द्यायचंय, आपल्याला त्याला छान वस्तू द्यायच्या आहे. आणि कुठे ना कुठे जसं की तू कंपोस्टिंग म्हणते किंवा हे बायो एन्झाईम बनवणं आहे, हे सगळं पण आपल्याला हेच सांगतं की आपल्याला या सगळ्या गोष्टींना वापर कसा कंट्रोल करायचा आहे, की प्लास्टिकचा वापर नाही करायचा आहे, केमिकलच्या गोष्टींना नाही घ्यायचंय. तर अस्मिता, आज तू जितक्याही वस्तू सांगितल्या, चाहे ते घरी कंपोस्ट करणं असो किंवा हे जैविक आपण जे बायो एन्झाईम बद्दल बोललो, प्लास्टिक फ्री जुलै आहे किंवा हे झाडं लावणे, हे सगळे कुठे ना कुठे ना, जसं तू म्हणाली, सायकल किंवा चक्र त्याचाच हिस्सा आहे, जो की आपल्याला म्हणजे माणसाला आणि प्रकृतीला कुठे ना कुठे जोडतो. तर अस्मिता, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, खूप छान गप्पा झाल्या. म्हणजे नक्कीच आजच्या गप्पा गोष्टींनंतर माझे कितीतरी ऐकणाऱ्यांना हे समजत आलं असणार की एक दिवस न असून आपण रोजच काही ना काही असा प्रयत्न करावा की आपल्याकडनं प्रकृतीला, या निसर्गाला हानी नाही झाली पाहिजे. आणि याच्याकरता आपले प्रयत्न, जसं की खूप सोप्या शब्दांमध्ये जी मी नेहमी म्हणते, रिड्यूस, रियूज, रिसायकल तर आहेच. रिफ्यूज म्हणजे नाही घेणं. रिपेअर, जसं की आपण गोष्टीला म्हटलं की ती गोष्ट फेकून द्यायच्या आधी विचार करा. विचार करायकरता एक अजून आर आहे रिथिंक करणं. परत विचार करा की खरंच ती गोष्ट मला हवी तरी आहे की नको आहे. आणि त्यानंतर रॉट म्हणजे की कंपोस्टिंग करणं. तर हे काही आर्ट्स असे आहे ज्यांना अगर तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात वापरत आहात, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना करू शकता, जे की अस्मिता पण सांगते आहे, मी पण सांगते आहे. आणि सस्टेनेबल होणं किंवा इको फ्रेंडली होणं काही खूप वेगळी गोष्ट नाहीये. खूप सोप्या सोप्या गोष्टी आहे ज्या करायच्या आहेत आणि तुम्ही सुद्धा एक सस्टेनेबल लाईफ जगू शकता. तर अस्मिता, पुन्हा तुझा खूप खूप धन्यवाद की तू आलीस आणि आपले इतके सुंदर आणि इतके छान विचार आम्ही सर्वांसोबत शेअर केलेस. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही मला इतकं चांगलं प्लॅटफॉर्म दिलं. तुम्ही वेळात वेळ काढून मला प्लॅटफॉर्म तर दिलं, प्लस मला मला स्वतःला माझे जे काही मुक्त विचार आहेत ते अगदी मुक्तपणे मी व्यक्त करू शकली. आणि अ, माझ्याकडनं मी म्हणेल की ही सुद्धा माझी एक पूजाच आहे निसर्गासाठी, की ज्याचा तुम्ही म्हणतात ना की तुम्ही त्याच्यासाठी मला मार्ग दिला की मी लोकांपर्यंत ते पोहोचवू शकेल. त्याच्यासाठी सर्वात पहिले तर मी थँक्यू तुम्हाला म्हणेल. खूप खूप धन्यवाद. आणि मी मनापासून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पण धन्यवाद करते की तुम्ही आमच्या या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. एक तरी तुमच्या लाईफमध्ये एक तरी अशी गोष्ट लागू करा की जी तुमच्या निसर्गासाठी अ, हानिकारक नसेल आणि जी निसर्गाला सपोर्ट करणारी असेल. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू अस्मिता, तुझा खूप खूप धन्यवाद. आपले सुंदर, खूप छान आणि असे सस्टेनेबल विचार आम्ही सर्वांसोबत शेअर करून आजच्या गप्पा गोष्टींमध्ये खूप आनंद आला. आणि नक्कीच माझी ही म्हणजे उम्मीद आहे, हा माझी इच्छा पण आहे की प्रत्येक जणांनी कुठली ना कुठली अशा प्रकारची एक सस्टेनेबल हॅबिट आपल्या रोजच्या वागणीमध्ये आणावी. जसं की मी हे नेहमीच म्हणते की इको फ्रेंडली होणं ना ही एक चॉईस नाही राहिली. आता हा एक विचार करण्यायोग्य विषय नाही, ही आता एक सवय झाली पाहिजे, ज्याला आपण हॅबिट म्हणतो. हे तुमच्या रोजच्या ब्रश करण्यासारख्या, चहा पिण्यासारखा, पाणी घेण्यासारख्या सवयीमध्ये आणलं पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी आपल्या घरच्या घरी, जसं की किचन वेस्टला कसं वापरू शकतो, सेग्रिगेशन कसं करू शकतो, मी आपली बॉटल घेऊन जाणं, थैली घेऊन जाणं हे कसं लक्षात ठेवू शकतो, अशा छोट्या छोट्या वस्तू करून आपण या निसर्गाच्या जवळ राहू शकतो आणि त्याला परत धन्यवाद करू शकतो. माझं परत तुम्ही सर्वांना एकच म्हणणं आहे की जुलै, प्लास्टिक फ्री जुलै पण चालला आहे, वन महोत्सव पण आलेला आहे. झाड लावायचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनातनं प्लास्टिकला कमी करायचा प्रयत्न सुद्धा करा. तर आजच्या गप्पा गोष्टींवरती एवढंच. तत्वगर्ल पुन्हा येईल तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला. खूप छान वाटलं अस्मिताशी तिची जर्नी ऐकून. असंच हसत राहा, ऐकत राहा, सस्टेनेबल राहा, प्रयत्न करा की तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही निसर्गाला धन्यवाद करू शका, असं कुठलं ना कुठलं कार्य करू शका. झाड बहरले, फूल हासले, पान फुलांसह चिंब भिजले, गर्द हिरवी वनराई ही, डोंगर हिरवे, रानवे हिरवी, नदी किनारी ही हिरवीच हिरवी, नटून धरा ही शालू नेसली. पाऊस आला, पाऊस आला,
निसर्ग राजा खुल्ला खुल्ला, खुलली धरा निसर्ग खुल्ला, मन महोत्सव आला रे आला. तर आज करता एवढंच. परत भेटू. धन्यवाद. प्रणाम. नमस्कार.